इथे जमलेल्या सर्व शेतकरी बंधू व पशुपालक मित्रांना माझा नमस्कार. माझं नाव डॉक्टर सचिन शंकपाल. मी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डमध्ये प्रबंधक म्हणून मागच्या 3 वर्षापासून विदर्भ आणि मराठवाडा डेअरी डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये जोडलेलो आहे. मंचावर उपस्थित मान्यवर व सर्व पशुपालक मित्रांचे या कार्यक्रमात मी स्वागत करतो. आजचा जो विषय मला देण्यात आलेला आहे तो आहे दूध उत्पादन वाढवण्यासाठी व आहारावरील खर्च कमी करण्यासाठी दुभत्या जनावरांमध्ये पूर्ण मिश्रित आहार, त्यालाच टोटल मिक्स राशन असं म्हणतात, त्याचे महत्त्व. दूध उत्पादन वाढवण्यासाठी ही एक नवीन आहार पद्धत आहे. आपण विदेशातून संकरित गाय आणली, पण ती एका वेताला तिथे 10,000 ते 12,000 लिटर दूध देते. पण तीच गाय आपल्या देशात फक्त 2,000 ते 2,500 लिटर दूध देते. मग एवढी तफावत कशामुळे आहे? केवळ फिडिंग प्रॅक्टिसेस, म्हणजे जे खाऊ घालायची पद्धत आहे ती त्यांची वेगळी आणि आपली वेगळी आहे. आपण वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळं खाऊ घालतो आणि ते जे आहेत, जे विदेशी लोक आहेत, ते TMR पद्धतीनं जनावराला खाऊ घालतात. तर इथं आजही आपण परंपरागत मेथडनं, परंपरागत पद्धतीनेच आपण त्यांचं पोषण करत आहे. तर दुधाच्या उत्पादनासाठी शेतकरी जो आहे त्याच्या जनावरांना आपल्या जो आहार देतात तो त्याच्या दूध उत्पादनासाठी देतात, पण तो कधी कमी आणि कधी जास्त असतो. तो कधीही इक्वल म्हणजे संतुलित नसतो. आहार जनावरांना जो आहे द्यायचा आहे तो संतुलित असणं अतिशय आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जनावराच्या दूध उत्पादन क्षमतेबाबत जास्त माहीत नसते. कॅपॅसिटी असते दूध देण्याची, तिची 10 लिटर 12 लिटर दूध देऊ शकते, पण केवळ पशुपोषण म्हणजे त्याच्या आहार न दिल्यामुळे ती जी कॅपॅसिटी आहे तिची दूध घेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कमी होते. चॅलेंज फिडिंगचा अभाव. चॅलेंज फिडिंग म्हणजे काय की अनुवंशिक क्षमतेनुसार दूध उत्पादन वाढवण्यासाठी पशुखाद्याचे प्रमाण वाढवणे. व्याल्यानंतर 2 महिन्यापर्यंत दूध हे वाढत जातं नेहमी. तर त्यावेळेस समजा थोडं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. एक उदाहरणार्थ 10 लिटरची गाय आहे, तर तिला नेहमी 11 लिटर किंवा 12 लिटरचा जर आपल्याला आपण पशुखाद्य दिलं किंवा आहार दिला तर ती नक्की तशी वाढत जाते. तर त्याला म्हणायचं चॅलेंज फिडिंग. म्हणजे 10 लिटरच्या गायीला 11 लिटर किंवा 12 लिटरचा पशु आहार देणे, किंवा 12 लिटर झाली असेल तर 13 लिटरसाठी पशुखाद्य देणे. अशा पद्धतीनं जर का आपण चॅलेंज फिडिंग केलं आणि जर का या 2 महिन्यात 1 लिटरनं जरी दूध वाढलं तर पूर्ण वेतामध्ये आपण 200 लिटर दूध हे एक्स्ट्रा घेऊ शकतो. आपण जो चारा किंवा दाना देतो तो वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळा देतो. म्हणजे सकाळी दूध काढताना दाना देतो, त्याच्यानंतर सुका चारा देतो, नंतर त्याच्यात हिरवी वैरण देतो आणि परत दूध काढताना आपण दाना देतो किंवा कॉन्सन्ट्रेट देतो. तर तसं केल्यामुळे पण काय होतं की एक समान दाना किंवा चारा हा जनावराला भेटत नाही. जेव्हा ऊर्जेची गरज असते तेव्हा प्रोटीन नसते किंवा नत्र नसतात, प्रोटीन असते तेव्हा मिनरल्स नसतात. त्याच्यामुळे जनावराची जी कॅपॅसिटी आहे दूध देण्याची ती कमी होते. आणि आपल्या इथं जो गुणवत्तापूर्ण चारा आहे व दाना आहे त्याची उपलब्धता फार कमी आहे. जसं की आपण हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हा म्हणजे हिरवा चारा आपल्या मुबलक प्रमाणात असतो, तर आपण मुबलक प्रमाणात तो देतो. पण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे हिरवा चारा नसतो तर आपण दाना जास्त प्रमाणात देतो. तर त्याच्यामुळे पण जी दूध देण्याची कॅपॅसिटी आहे, दूध देण्याची क्षमता आहे ती गायीची कमी होते. मग त्याचे परिणाम काय आहेत? त्याचे परिणाम आहेत की जनावरांच्या अनुवंशिक क्षमतेनुसार त्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्या तुलनेत दूध उत्पादन कमी होतं. दूध देण्याचा कालावधी जो 10 महिने असायला पाहिजे तो 7 ते 8 महिने होतो. दुधातील फॅट आणि SNFचं प्रमाण हे कमी होतं. दुधातील फॅट आणि SNFसाठी
त्यांना मिनरल मिक्सचर, सुका चारा, हिरवा चारा, कॉन्सन्ट्रेट हे समप्रमाणात किंवा संतुलित पद्धतीमध्ये त्याला देणं आवश्यक आहे. शारीरिक स्थिती म्हणजे बॉडी कंडिशन स्कोअर हा कमी होतो. बॉडी कंडिशन स्कोअर जो आहे वेल्यानंतर जनरली 2 ते 3 महिने हे गाय जी आहे ती नकारात्मक ऊर्जामध्ये जाते, निगेटिव्ह एनर्जी बॅलन्समध्ये. का बरं? कारण दूध वाढत असतं आणि पण त्याची जी जेवढी कॅपॅसिटी आहे खायची त्या कॅपॅसिटीनं ती खाऊ शकत नाही. त्याच्यामुळे शारीरिक स्थिती म्हणजे बॉडी कंडिशन स्कोअर जो आहे तो कमी होतो आणि त्याचा परिणाम त्याच्या प्रजनन क्षमतेवर होतो. गाय उलटणे, गाय गाभण न राहणे, हीटवर न येणे, अशा प्रकारचे जे प्रजनन क्षमता आहे त्याच्यामुळे ती कमी होते. आपण जर का दाना आणि चारा हा वेगवेगळ्या पद्धतीनं दिला किंवा वेगवेगळ्या वेळेला दिला तर त्याचा उपयोग होत नाही. हिरवा चारा व दाण्याचं प्रमाण जे आहे खाण्याचं ते कमी जास्त होतं. त्याच्यामुळे आणि नंतर सुक्या चाऱ्याची नासाडी होते. जे कोठीपोट असतं त्याच्यातील सामू किंवा pH हा कॉन्स्टंट राहत नाही, एकसारखा राहत नाही, तो कमी जास्त होतो. कारण त्याचे जीवाणू असतात पोटामध्ये, असंख्य चांगले जीवाणू असतात जे चाऱ्याला तोडत असतात, तर त्याची संख्या कमी होते आणि त्याच्यामुळे ॲसिडिटीचा किंवा चयापचयाचा जी क्षमता आहे ती कमी होते व ॲसिडिटीसारखा धोका उद्भवतो आणि अल्टिमेटली काय होतं की आहारावरील खर्च वाढतो. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? याच्यासाठी आपल्याला परंपरागत व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन दुभत्या जनावरांना परिपूर्ण आहार देण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजे पूर्ण मिश्रित आहार किंवा टोटल मिक्स राशन देणं आवश्यक आहे. मग टोटल मिक्स राशन म्हणजे काय किंवा पूर्ण मिश्रित आहार म्हणजे काय? जे काय आपण देतो, जसं सुका चारा असेल, हिरवा चारा असेल, पेंड असेल, सुग्रास असेल, मक्याचा भरडा असेल, मीठ असेल, मिनरल मिक्सचर असेल, बायपास फॅट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करून देणे म्हणजे मिश्रित पशु आहार, मिश्रित राशन, याला म्हणायचं मिश्रित राशन. म्हणजे दूध उत्पादनानुसार आवश्यक असलेल्या अन्नद्रव्याचा विचार करून हिरवा चारा, वाळलेला चारा, सुग्रास किंवा पशुखाद्य किंवा कॉन्सन्ट्रेट, धे, पेंड, मक्याचा भरडा हे सगळं एकत्रित करून देणे म्हणजे याला म्हणायचं TMR. मग TMR का आवश्यक आहे? का TMRच्या फॉर्ममध्ये आपल्याला देणं आवश्यक आहे? आपल्याला जर का दूध उत्पादन वाढवायचं असेल तर TMR हा या चाऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला जनावराला खाऊ घालणं आवश्यक आहे. का बरं? कारण जसं मी सांगितलं की जनावराच्या पोटामध्ये असंख्य चांगले जीवाणू असतात जे सतत वाढत असतात. जर का आपण TMR पद्धतीनं राशन दिलं, जर का आपण त्यांना एकत्रित करून दिलं तर काय होतं की चांगल्या जीवाणूंची संख्या वाढते आणि त्याच्यामुळे जो फीडमधला जो कार्बोहायड्रेट किंवा ऊर्जा आहे किंवा नत्र आहे ते त्याचं प्रमाणीकरण, त्याचं विघटीकरण हे व्यवस्थित पद्धतीनं होतं आणि त्याच्यामुळे दूध उत्पादन जे आहे ती क्षमता त्याची वाढते. दुधातील फॅट आणि SNFचं पण प्रमाण वाढतं. त्याचबरोबर दूध उत्पादनासाठी लागणारा जो खर्च आहे तो कमी करता येतो. यांत्रिक पद्धतीनं जर का आपण दूध उत्पादन आपण जर का TMR बनवलं तर लेबर कॉस्ट म्हणजे दिवसभरासाठी जे खर्च लागणार आहे, मजुरावर खर्च आहे, टाकण्यासाठी जे खर्च आहे, तुम्हाला सुका चारा, हिरवा चारा कापण्यासाठी जो खर्च आहे तोच कमी करता येतो. आणि त्याच्यात आणि अल्टिमेटली जर का हे झालं तर आणि बॉडी कंडिशन स्कोअर जो पशुची जे क्षमता आहे, जी बॉडी कंडिशन स्कोअर आहे तो अल्टिमेटली सुधारल्यामुळे प्रजनन क्षमतावर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट पडतो आणि ती सुधारते. दोन प्रकारचे पशु TMR आहेत. एक सुका चारा आधारित पूर्ण मिश्रित आहार. हे जे गोशाळा आहेत, ज्या भाकड गायी आहेत, ज्या कमी दूध देतात, अशा जनावरांसाठी हा सुका चारा आधारित पूर्ण मिश्रित आहार आपण बनवू शकतो. त्याच्याचबरोबर पारंपरिक किंवा रेडी टू ईट जो पूर्ण मिश्रित आहार आहे तो आपण आपल्या पशूंना देऊ शकतो. त्याच्यामध्ये हिरवा चारा किंवा मुरघास याचा आपण उपयोग करू शकतो. तर याची जी उत्पादन प्रक्रिया आहे ती कशी आहे?
त्याच्यामध्ये मुरघास म्हणजे किंवा हिरवा चारा, सुका चारा आणि कॉन्सन्ट्रेट प्रीमिक्स म्हणजे कॉन्सन्ट्रेट म्हणजे जे काय आपण दाण्याच्या रूपात देतो ते एकत्र करून TMR मिक्सरमध्ये ते मिक्स करून घ्यायचं आणि TMR बेलरमध्ये त्याच्या बेल साईज किंवा ज्या आजकाल मुरघासच्या ज्या बेल येतात तशा टाईपमध्ये आपण TMR पॅक करू शकतो. आता याच्यामध्ये मुरघास, बऱ्याच शेतकऱ्यांना मुरघास काय आहे ते जर का माहीत नसेल तर थोडक्यात सांगतो. मुरघास म्हणजे साठवून ठेवलेला हिरवा चारा जो ज्याच्यामध्ये 65 ते 70% पाणी असतं, ओलावा असतो आणि ज्याच्यामध्ये फर्मेंटेबल कार्बोहायड्रेट म्हणजे विरघळणाऱ्या कार्बोदकांचे प्रमाण जास्त असते. असा चारा जर का आपण कुट्टी करून ठेवला 45 दिवसासाठी तर त्याचं मुरघासमध्ये रूपांतर होतं. मग मुरघास का करायला पाहिजे, का आवश्यकता आहे मुरघासची? जेव्हा आपल्याकडे अतिरिक्त चारा म्हणजे पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये जेव्हा अतिरिक्त चारा आपल्याकडे असतो तर तो चारा कारण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे चारा अवेलेबल नसतो, त्याच्यामुळे हिवाळ्यात आणि पावसाळ्यातला चारा जर का आपण एक्सेस चारा जर का आपण कुट्टी करून ठेवला तर तो आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्याला आपल्याला हिरवा चारा म्हणून तो उपयोगात आणता येतो. आणि मुरघास जे आहे ते 1 वर्षापर्यंत त्याला काहीही होत नाही जर का ते व्यवस्थित पॅक केलेलं असेल तर. हिरव्या चाऱ्यातील जे जास्तीत जास्त अन्न घटक आहे ते मुरघासमध्ये तशा स्वरूपात साठवून ठेवता येतात. त्यासाठी मुरघास हे आवश्यक आहे. मग मुरघास कशाचा तयार केला जातो? मुरघासासाठी मका, ज्वारी, जव याच्यासारखे पिकं आपण मुरघास तयार करण्यासाठी वापरतो. कारण काय आहे की त्याच्यामध्ये फर्मेंटेबल कार्बोहायड्रेट म्हणजे साखरेचं प्रमाण हे जास्त आहे. मक्यामध्ये जेव्हा 70 ते 80 दिवसाचा मक्यामध्ये जेव्हा ज्या कंसामध्ये आपण बघितलं तर अशी मिल्क लाईन तुम्ही बघत असाल की 50% मिल्क लाईन डेव्हलप होते, तेव्हा हा जो मका आहे तो मुरघास किंवा सायलेजसाठी तयार झालेला आहे असं समजायचं. ज्वारीची कापणी ही फुलोऱ्याच्या अवस्थेत न कापता ती दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये कापणं आवश्यक आहे. मुरघास थोडक्यात सांगायचं तर दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये पीक कापून त्याची चांगली कुट्टी करून चांगला तो दाबून जर का आपण हवाबंद स्वरूपात ठेवला तर 45 दिवसांमध्ये तो मुरघासच्या रूपामध्ये तो तयार होतो आणि मुरघास हा 1 वर्षापर्यंत हा टिकवता येतो. मुरघास उघडल्यानंतर कमीत कमी 10 मिनिटे हे मोकळ्या हवेत ठेवावा जेणेकरून जे काय वास वगैरे असेल तो निघून जाईल आणि त्याच्यानंतर जनावरांना हळूहळू पद्धतीनं खाऊ घालावा. मुरघास हा 8 ते 10 किलो 8 ते 12 किलोपर्यंत तुम्ही प्रत्येक जनावराला खाऊ घालू शकता. मुरघास एकदा उघडल्यानंतर हा रेग्युलर बेसिसवर यूज करणं आवश्यक आहे. त्याला मध्ये बंद नाही केलं पाहिजे, कारण जर का मुरघास मध्येच बंद केला तर त्याला बुरशी लागू शकते. त्याच्यामुळे एकदा उघडलेली बॅग ही कंटिन्यू यूज झाली पाहिजे. दूध देण्याच्या अवस्था 3 अवस्था आहेत दूध देण्याच्या. एक आहे दुधाळू पशूच्या 3 अवस्था आहेत. एक आहे सुरुवातीचा काळ, त्याला म्हणतात अर्ली लॅक्टेशन, मध्य काळ मिड लॅक्टेशन आणि शेवटचा काळ लेट लॅक्टेशन. तर या दूध देण्याच्या अवस्थेनुसार संतुलित मिश्रित पशु आहार देणं TMR देणं हे आवश्यक आहे. मग या TMRमध्ये काय काय असावं, ती किती प्रमाणात काय काय असलं पाहिजे? तुम्ही बघत आहात की सुरुवातीच्या काळात जनावरांना ऊर्जा व प्रोटीन याची जास्त आवश्यकता असते आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट प्रीमिक्स 29% आणि सुका चारा 5%, म्हणजे सुक्या चाऱ्याचं प्रमाण कमी असावं आणि कॉन्सन्ट्रेटचं प्रमाण जास्त असावं. आणि हळूहळू जसं गाय मध्य काळात आणि शेवटच्या काळात म्हणजे लेट लॅक्टेशनमध्ये किंवा गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात राहील तेव्हा हळूहळू कॉन्सन्ट्रेटचं प्रमाण कमी करून सुक्या चाऱ्याचं प्रमाण वाढवावं. आणि दाना व चाऱ्याचं जे प्रमाण आहे ते सुरुवातीच्या काळात 55% चारा आणि 45% दाना हे असणं आवश्यक आहे. आणि शेवटच्या
गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात 75% जो चारा आहे तो आणि 25% कॉन्सन्ट्रेट किंवा दाना याचं प्रमाण असणं आवश्यक आहे. विविध प्रकारच्या TMRमध्ये पोषक तत्व, त्याच्यामध्ये प्रोटीन कमीत कमी 14% ज्या अर्ली लॅक्टेशन म्हणजे ज्या सुरुवातीच्या काळात जो TMR आपण देणार आहोत त्याच्यामध्ये 14% प्रोटीन असणं आवश्यक आहे आणि शेवटच्या म्हणजे लेट लॅक्टेशनमध्ये 11% प्रोटीन असणं आवश्यक आहे. आपण स्टार्च म्हणतो तर सुरुवातीच्या काळात 19% स्टार्च ही असणं आवश्यक आहे, कारण दुधाला ऊर्जेची फार आवश्यकता असते दूध बनण्यासाठी आणि ताजी वेलेल्या गाईमध्ये तेवढी कॅपॅसिटी नसते की जेवढे कॅपॅसिटीने ती खाऊ शकेल आणि 120 दिवस लागतात व्यवस्थित त्याची ड्राय मॅटर इंटेक किंवा त्याची खाऊ घालण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 120 दिवसानंतर येते. म्हणून जनावराला नेहमी ज्या सुरुवातीच्या काळात ज्या ऊर्जा रहित म्हणजे ऊर्जायुक्त आहार देणं हे आवश्यक आहे. मग त्याचे काय फायदे आहेत? मिश्रित पशु आहाराचे काय फायदे आहेत? TMRमुळे खाद्याला एक प्रकारची चव निर्माण होते व चव कशामुळे निर्माण होते? कारण सगळं जे पशुखाद्य आहे किंवा जे मीठ आहे किंवा सगळ्या प्रकारचे जे कॉन्सन्ट्रेट्स आहेत आणि हिरवा चारा आहे तो आपण एकत्र पद्धतीनं देतो आणि चाऱ्यामध्ये 30% पाणी जवळपास पाण्याचं प्रमाण जास्त असतं, 80% पाणी असतं आणि मिठामुळे त्याला विशिष्ट चव येते. तर एकत्रित पशुखाद्य मिश्रित पशु आहार दिला तर त्या खाद्याला चव निर्माण होते व जनावरे आवडीनं खातात. प्रत्येक घासामधून संतुलित अन्नद्रव्य मिळत असल्यामुळे त्याची पचनीयता वाढते. एक पूर्ण बाईट म्हणजे एक जो घास घेईल ना त्याच्यामध्ये पूर्ण प्रकारचे द्रव्य म्हणजे पोषक तत्वे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये ऊर्जेचा समावेश असतो, प्रोटीनचा समावेश असतो, मिनरलही सेम टायमाला भेटतात. म्हणजे काय सिंक्रोनाइज वेनं ते भेटत असतं. म्हणून आतले जे जीवाणू आहेत ते चांगले होतात, त्यांची संख्या जास्त वाढते आणि त्याच्यामुळे त्याची जी पचनीयता आहे जी पाचकता आहे ती वाढते आणि जनावराला जर का अन्न चांगलं पचलं तर ओटीपोटातील जो सामू आहे त्याचा चढ उतार होत नाही. ठीक आहे. TMRच्या फॉर्ममध्ये आपण जर का दिलं तर जो ओटीपोटातील pH आहे त्याचा तो कमी जास्त होत नाही. कारण आपण जेव्हा परंपरागत पद्धतीनं जर आहार दिला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या टायमाला दिला तर त्याच्यामध्ये जो ओटीपोट आहे त्याच्यातील pH कमी जास्त होतो. तर तो TMRमध्ये एकसमान राहतो आणि एकसमान राहिल्यामुळे चयापचयाची जी क्षमता आहे ती वाढते आणि ॲसिडिटीचा धोका कमी होतो. एकत्रित चाऱ्यामधील नत्र व कार्बोदकामुळे विघटन लवकर होते आणि जीवाणूंना प्रथिनांचा ऊर्जेचा पुरवठा हा कंटिन्युअस राहतो आणि त्याच्यामुळे खाद्याचा चांगल्या प्रकारे वापर होतो. दूध उत्पादनात त्याच्यामुळे वाढ होते. अल्टिमेटली काय होते की त्याच्यामुळे दूध उत्पादन वाढते, जी दुधाची क्वालिटी आहे फॅट SNF जे आहे ते वाढतं. निवडक खाद्य खाण्याच्या सवयीला म्हणजे जनावराला जर का आपण सुका चारा आणि जर का कॉन्सन्ट्रेट किंवा दाना दिला तर जनावर हे निवडक पद्धतीनं खातं. पहिले दाना खाईल आणि मग सुका चारा, तर याच्यामध्ये तो स्कोप राहत नाही. जर का आपण TMR फॉर्ममध्ये जर का आहार दिला तर निवडक खाद्य खाण्याच्या जनावराच्या सवयीला आळा बसतो. सर्व घटक एकत्र असल्यामुळे जर का स्ट्रॉची क्वालिटी किंवा चाऱ्याची क्वालिटी चांगली जरी नसली तर ती युटिलाइज होऊ शकते. सुक्या चाऱ्याची नासाडी त्याच्यामुळे कमी होते आणि ओव्हरऑल जर का आपण याच्यामध्ये यंत्रांचा वापर केला आणि ज्यावेळी मजुरावरचा खर्च कमी होतो आणि वेळही आपला वाचवता येऊ शकतो. तर फायनली काय आहे की दूध व्यवसाय व्यावहारिक दृष्टीनं किफायतशीर होऊन शेतकऱ्यांना उद्योजकतेकडे घेऊन जाण्यासाठी पूर्ण मिश्रित आहार किंवा टोटल मिक्स राशन सारखी संकल्पना राबवणे हे अतिशय गरजेचं आहे आणि याचं जे भविष्यातील संधी आहेत ह्या फार चांगल्या आहेत. लहान व मध्यम डेअरी फार्मला TMR पुरवठा करण्यासाठी सेवा सुविधा निर्माण करून याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. त्याचबरोबर गरजेनुसार जर का प्रत्येक पशुपालकाला TMRचा पुरवठा करण्याचं काम झाले तर दूध व्यवसायात शाश्वतता येईल, ते सस्टेनेबल होईल आणि ग्रामीण भागामध्ये रोजगारांच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील. जसं आता दिवे साहेबांनी सांगितलं की NDDB वेगवेगळ्या पद्धतीने
शेतकऱ्यांसाठी, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ॲक्टिव्हिटी करत असते. तसंच 2022मध्ये गोबर, जे दुधासोबत आपल्याकडे मुबलक प्रमाणात अवेलेबल असतं, शेण, त्याच्यावरती काम करण्यासाठी NDDB मृदल लिमिटेड ही एक नवीन कंपनी सुरू केलेली आहे. आणि या कंपनीचा उद्देशच हा आहे की जे गोबर असतं त्याच्यामध्ये बायोगॅस बनवण्याचं एक पोटेन्शियल असतं आणि त्याच्यानंतर त्याला आपण कशा पद्धतीनं ऑर्गॅनिक फर्टिलायझर किंवा जैविक खाद म्हणून त्याला वापरात आणू शकतो, याच्यावरती चांगल्या पद्धतीनं आणि बिझनेस माइंडने काम करण्यासाठी या उद्देशाने एक नवीन कंपनी बनवण्यात आलेली आहे. तर दूध उत्पादन करत असताना गोबरचा वापर करून आपण कशा पद्धतीनं आपल्या डेअरीला एक प्रकार सस्टेन करू शकतो किंवा आपल्या इन्कमच्या ह्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आता वापर करू शकतो, याच्याबद्दल थोडंसं आपण बोलूया. हे काही नवीन नाही आहे. गोबर गॅस असा काही नवीन प्रकार नाही आहे. याच्या अगोदरपासून जवळपास 40-50 वर्षापासून याच्यावरती काम केलं जातं आहे. पण नवीन काय आहे तर मागच्या 7 ते 8 वर्षामध्ये ज्या टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आलेल्या आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या समजून घेणंही तेवढंच गरजेचं आहे. आणि याच्याशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम होते अगोदर, बऱ्याच लोकांनी अगोदर बायोगॅस लावले होते, नंतर बंद झाले. त्याचे खूप सारे कारणं आहेत, टेक्निकल आहेत, फायनान्शियल आहेत आणि त्याच्यानंतर स्लरी जे त्यातनं बाहेर पडतं त्याचं मॅनेजमेंट आहे. त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप साऱ्या नवीन तंत्रज्ञानाचा आता बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये घेऊन आलेल्या आहेत. तर त्याही आपण फोटोच्या माध्यमातून इथं बघूया. गोबर गॅस जे आहे तर ते एक खूप असं कारक असं एक पर्यायी इंधन आहे, जे आपण LPG वापरतो किंवा लाकूड वापरतो आपण आपलं स्वयंपाकघरासाठी इंधन म्हणून. तर त्याच्याऐवजी आपण हा गॅस वापरू शकतो आणि पर्यावरणाला याच्यापासून बिलकुल नुकसानही नाही होत आणि आपल्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे त्याच्यापासूनच आपण हे बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर 2 मीटर क्यूब 2 घनमीटर असा जो बायोगॅस प्लांट असतो जो घरामध्ये आपण लावू शकतो, तर त्याच्यासाठी आपल्याला 40 ते 50 किलो शेण पाहिजे. आणि हे जे 2 घनमीटर जे गॅस आहे LPGच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर ते जवळपास 1 किलोचा LPGच्या बरोबर जे गॅस आहे तर तसं कन्व्हर्जन आपण करू शकतो. म्हणजे एका दिवसाला आपण जर 40 किलो गोबर त्याच्यामध्ये टाकलं, तेवढंच पाणी त्याच्यामध्ये टाकलं तर आपल्याला जवळपास 800 ग्राम ते 1 किलो LPG आपल्याला भेटू शकतो. आणि तेवढा LPG आपल्या 5 ते 7 लोकांचा जर परिवार असेल तर त्याच्यासाठी पुरेपूर आहे. म्हणजे इथंच आपण जो काही खर्च करतो आपल्या LPGच्या खरेदीवरती तो वाचवू शकतो. आता काही मॉडेल जे आहेत हे फोटोमध्ये जर बघितला तर हे परंपरागत याला मॉडेल म्हणू शकतो, जे बऱ्याच दिवसापासून चालू आहेत. त्याच्यामध्ये इबिट, सिमेंट, रेतीचा वापर करून कन्स्ट्रक्शन करून हे करावं लागतं आणि 1 महिन्याभराचं काम आहे. आणि याच्यामध्ये एक जागा पण काय होते तर ती कायमची ऑक्युपाय होऊन जाते. त्याच्यानंतर असेही मॉडेल आले की ज्याच्यामध्ये अर्धा जो पार्ट असतो तो मुव्हिंग असतो, म्हणजे खालीवर होतो गॅसच्या प्रेशरनुसार, त्याला फिक्स डोम KVIC मॉडेल म्हणतात. त्याच्यानंतर ते एका फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की सिंटेक्सचे जे पाण्याचे टँक असतात त्याच्यामध्ये सुद्धा बायोगॅसचे मॉडेल जे आहेत ते अवेलेबल झालेले आहेत आजकाल. त्याच्यानंतर हा एक मॉडेल आहे ज्याला फ्लेक्झी मॉडेल म्हटलं जातं आणि याचा अनुभव बऱ्यापैकी चांगला आलेला आहे. आपल्याला मागच्या 3 ते 4 वर्षामध्ये आपण जवळपास असे 10,000 प्लांट देशामध्ये वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये आपण त्याला लावलेला आहे. तर हा जो आहे हा प्रीफॅब्रिकेटेड आहे, म्हणजे बनवलेला प्लांट येतो डायरेक्टली. फक्त खड्डा केला की त्याच्यामध्ये आपण याला सोडू शकतो आणि खूप झालं तर 3 तासामध्ये आपण हा प्लांट इन्स्टॉल करू शकतो. म्हणजे इन्स्टॉलेशनसाठी जो वेळ लागतो तर तो वेळ इथं बिलकुल लागत नाही. त्याच्यानंतर या प्लांटला जर आपल्याला कधी शिफ्ट करायची गरज पडली काही कामानिमित्त तर त्याला उचलून आपण दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. आणि याच्यामध्ये जर काही रिपेअर किंवा मेंटेनन्सचा इश्यू आला, जर सिमेंट कॉन्क्रीटचा असेल, लिकेज असेल तर लिकेज शोधणं आणि त्याला रिपेअर करणं खूप अवघड जातं. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस ते वापरणं बंद केलं शेतकऱ्यांनी. पण याच्यामध्ये रिपेअर जर करायचं असेल तर आपण इझिली रिपेअर पण करू शकतो. आपल्या गाडीचं जसं टायरचं पंक्चर काढलं जातं तशा पद्धतीनं आपण याला रिपेअर करू शकतो. तर हे सोपं आहे एकदम वापरण्यासाठी, इन्स्टॉल करण्यासाठी आणि कधी आपला गरज पडली कधी शिफ्ट करण्यासाठी, म्हणून याला एक फ्लेक्झी बायोगॅस असं हे नाव देण्यात आलेलं आहे. हाच दुसरा एक प्रकार आहे फ्लेक्झी बायोगॅसचाच. त्याच्यानंतर हा पण आहे. तर हा जो आहे सिस्टम ऑफ बायोगॅस म्हणून एक कंपनी आहे,
त्यांच्यासोबत NDDB मृदाने एक करार केलेला आहे, ज्याच्या अंतर्गत आपण हे बायोगॅस प्लांट या भागामध्ये पण विदर्भ मराठवाड्याच्या डेअरी प्रोजेक्टमध्ये आपण हे लावण्यासाठी प्रोग्राम सुरू केलेला आहे. तर अशा प्लांटची किंमत जवळपास 40 ते 45 हजार रुपये येते आणि एक परिवार जे आहे 5 ते 7 लोकांचं, याच्यावरती पूर्णपणे जेवण बनवू शकतो एका दिवसाचं. आपलं 40 ते 50 किलो गोबर लागतो याला. आणि हा जो प्लांट आहे ज्याची किंमत मी तुम्हाला 40 ते 45 हजार सांगितली, तर आपण आपल्या प्रोजेक्टच्या अंतर्गत 9,000 रुपये फक्त भरणा करून शेतकऱ्यांना हा जो आहे म्हणजे जवळपास 90 ते 95% सबसिडी जी आहे याच्यावरती कार्बन फायनान्सच्या माध्यमातून आपण त्याच्यासाठी आणलेली आहे. ही काही सरकारची सबसिडी नाही आहे, पण याच्यामुळे जे पर्यावरणाला जे नुकसान होतं तर ते होत नाही हे वापरल्यामुळं. अशा पद्धतीनं त्यातनं एक कार्बन जे जनरेट होतं, कार्बन रेव्हेन्यू म्हणतात त्याला, तर त्याचा वापर करून आपण ही एक प्रोग्राम जो आहे आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी या भागामध्ये आणलेला आहे. तर ऑलरेडी याच्यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी नाव दिलेलं आहे. काही शेतकऱ्यांना माहिती नसेल किंवा माहिती असेलही, तर त्या शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला पाहिजे. तर फायदे जे आहेत तर ते आता मी जे काही बोलत होतो आतापर्यंत त्याच्यामध्ये बरेचसे फायदे आहेत. एक महत्त्वाचा फायदा म्हणजे एकतर गॅस आहेच, पण याच्यामधनं जी स्लरी बाहेर पडते ती स्लरी खूप महत्त्वाची आहे. जसं आपण दूध पिल्यानंतर आपल्याला खूप सारे तत्व भेटतात आपल्या शरीराला, तसं ही जी स्लरी असते ही स्लरी खूप महत्त्वाची आहे. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता. ती लिक्विड किंवा सेमी लिक्विड फॉर्ममध्ये बाहेर येते बायोगॅस प्लांटमधनं. आणि ही जी स्लरी आहे आपल्या शेतीसाठी किंवा मातीसाठी खूपच पोषक तत्वांचं काम करते. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की याच्यामध्ये नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये खूप सारे मायक्रोब्स किंवा जीवाणू पण आहेत जे शेणाच्या माध्यमातून येत आहेत. आणि पुढं चालून यातनं आपण गॅस ऑलरेडी काढून घेतलेला आहे, त्याच्यामुळं याचा वापर आपण ज्यावेळेस शेतामध्ये करतो तर पर्यावरणाला असं काही नुकसान नाही होत. बट त्याच्या उलट पक्षी मातीला खूप फायदा होतो. याच्यामुळे खूप सारे असे स्टडी केलेले त्याच्यावरती की ज्याच्यामुळं अर्थवॉर्म जो म्हणतो जमिनीमध्ये तर त्याची वाढ होते. त्याच्यानंतर मातीमध्ये ऑर्गॅनिक कार्बनची वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर जीवाणू वाढतात. तर हे खूप सारे फायदे आहेत गॅसच्या व्यतिरिक्त. म्हणजे स्लरी बाहेर पडते ती शेतामध्ये आपण डायरेक्टली वापरू शकतो. एका एकरमध्ये आपण एका सीझनसाठी जवळपास 8 ते 10 हजार लिटर स्लरी ही आपण टाकू शकतो. आणि एक छोट्या बायोगॅस प्लांटमधनं आपल्याला वर्षभरामध्ये जवळपास 22,000 लिटर स्लरी भेटते. म्हणजे आपल्याला एक 2 एकरसाठी किंवा 3 एकरसाठी पुरेपूर अशी स्लरी आपल्याला भेटते. आणि ही वापरण्यासाठी काय तर आपण पाण्यामध्ये मिक्स करून टाकू शकतो किंवा अशा टँकरच्या माध्यमातून जे तुम्ही त्या फोटोमध्ये बघताय तर ती स्लरी शेतामध्ये वापरता येऊ शकते. तर हा खूप मोठा एक फायदा या गोबर गॅस स्लरीचा आहे. त्याच्यामुळं हा फक्त गोबर गॅस प्लांट म्हणू शकत नाही आपण याला, गोबर गॅस प्लस ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्लांट असंही म्हणू शकतो, जो आपण आपल्या गोबरपासून हे करू शकतो. तर हे सर्व काम आपण या कंपनीच्या माध्यमातून देशभरामध्ये करतोय आणि जवळपास 25,000 शेतकऱ्यापर्यंत आपलं काम पोहोचलेलं आहे सध्या. आणि विदर्भ मराठवाड्यामधले जे आपले मदर डेअरीसोबत जुडलेले शेतकरी आहेत तर त्यांनाही आपण या संधीचा फायदा देण्याचा प्रयत्न करत आहे. याच्या व्यतिरिक्त बायोगॅस जे आहे, बायोगॅसपासनं शेणापासून बायोगॅस आणि बायोगॅसला आपण थोडंसं फिल्टर केलं किंवा प्युरिफाय केलं तर CNG बनतो. तर त्याचेही प्रोजेक्ट या कंपनीच्या माध्यमातून आपण करत आहे. तर धन्यवाद. ही छोटीशी माहिती द्यायची होती की बायोगॅसचा वापर आपण कसा करू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला फायदा होऊ शकतो. थँक्यू. आपल्याला आताच श्री भीमशंकर शेटकर यांनी बायोगॅसबद्दलची माहिती दिली. खरं म्हणजे बायोगॅस हा आपल्यासाठी काही नवीन विषय नाही आणि करून आपण त्याला जणू काही बंद करून ठेवलेला विषय असे म्हटलं तरी चालेल. परंतु आज जी आपल्याला यांनी माहिती दिली त्यामध्ये NDDBनी ही NDDB म्रिडा लिमिटेड ही जी कंपनी तयार केली आहे, यामध्ये आपण आजपर्यंत सिमेंट विटाचे बायोगॅस केले, कुठे क्रॅक झाले त्याला आपण बरोबर शेण नाही पुरवू शकलो. तर याच्यासाठी एक पर्याय काढलेला आणि तो पर्याय म्हणजे आपण जे या ठिकाणी चित्र बघितलं त्या चित्राप्रमाणे मोठ्या बॅगमध्ये हा बायोगॅस ची निर्मिती होऊ शकते. हे आपण आधी ज्याचे जे फेल्युअरचे कारणं होते त्या कारणामुळे त्यांनी ही नवीन टेक्नॉलॉजी काढली आहे. आणि याच्यामध्ये याची किंमत जरी 40,000 रुपये असली तरी केवळ 9,000 रुपये देऊन शेतकरी हा पुन्हा जरी फसलेला प्रयोग होता तरी पुन्हा एकदा आपल्या एका घरापुरता, जर त्याच्या घरी 3-4 जनावरं असेल
तर हा बायोगॅसचा प्रयोग करू शकता. मदर डेअरीचे जे सहाय्यक आहेत किंवा मदर डेअरीचे जे अधिकारी आहेत आपल्या फील्डवर, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि बायोगॅस आपल्या घरच्या स्वयंपाकासाठी आणि त्याची स्लरी ही आपल्या शेतातल्या खतासाठी असा दुहेरी उपयोग करून आपण आपला वैयक्तिक लाभ करू शकता. यानंतरचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा विषय जो आहे की आज आमचा दूध उत्पादक शेतकरी हा जो दुधापासून किंवा दुधाच्या धंद्यापासून जो दूर गेला किंवा दूर गेल्यापेक्षा मी असं म्हणेल की त्याच्या घरची जनावरं जी कमी झाली. कारण पूर्वीच्या काळी शेती ही बैलाच्याद्वारे व्हायची आणि बैलाच्याद्वारे शेती होत असल्यामुळे दूध निर्माण होते की आपल्या घरी दूध तयार होते की नाही याची त्याला काळजी नव्हती. ज्या काही त्याच्या घरी 2-3-4 गायी असेल, एक 10 एकराचा शेतकरी असेल तर त्याच्या घरी 4 गायी याच्यासाठी असायच्या की वर्षाला एक जोडी त्याच्यापासून तयार झाली पाहिजे, कारण त्या जोडीच्या माध्यमातून तो शेती करायचा. परंतु शेतीमध्ये आज मजूर मिळत नाही, शेतीचं यांत्रिकीकरण झालं आणि त्यामुळे आपल्या घरचे गायी गेल्या आणि बैलही गेले. कारण बैलाला खाऊ काय घालायचं आणि त्यावेळेच्या गायी दूध कमी जरी देत होता तरी बैलासाठी ठेवत होतो. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्याला जास्त दूध देणाऱ्या गायीची आवश्यकता आहे. आणि याच्यापैकी जे लोक मगाशी उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतील की या शेती गायीच्या किंवा म्हशीच्या शेणाचं महत्त्व आपल्या शेतीमध्ये कसं आहे हे अतिशय मगाशी आपल्याला गुजरातचे राज्यपाल यांनी सांगितलं. परंतु म्हणजे दोन्ही गोष्टीची गरज आहे. याचा उलटा परिणाम असा झाला की घरून बैलासाठी आपण जे जनावरं पाळायचो ते गेले, त्याच्यामुळे दूधही गेलं आणि सोबत आपल्या समजा जर ते तसंच्या तसं राहिलं असतं तर एका शेतकऱ्याच्या घरी 8-10 जनावरं राहायचे, त्याचं जे शेणखत वर्षभराचं तयार व्हायचं ते त्याच्या शेतात जायचं. आज शेणखत शेतात न जाण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्याला दुधाचा धंदा तो करू शकत नाही, कारण आता जास्त दूध देणाऱ्या गायीची गरज आहे. आपल्या गावराणी गाई दूध कमी देत होत्या. त्याच्यामुळे इथून पुढे आपण सगळे दूध उत्पादक शेतकरी आहेत, दुधाचा फायदा काय होतो हे समजणारे शेतकरी आहेत, पण आपल्या घरी आपल्या वातावरणात तयार होणाऱ्या जास्त दूध देणाऱ्या गायी ह्या निर्माण झाल्या पाहिजे. आणि यासाठी ज्या काही नवीन टेक्निक्स आहेत आणि पुढे जसं पहिले आपल्या घरी जेव्हा बैलासाठी आपण गायी ठेवायचो तो गोरा झाला तर आनंद व्हायचा. आज जर समजा ज्या शेतकऱ्याच्या घरी गाय असेल आणि त्याला गोरा झाला तर वाटतं या गोऱ्याचं काय करू आता. तर इथून पुढे सेक्स सॉर्टेड सिमेंट, लिंग निश्चिती वीर्य म्हणतात त्याला, त्यांनी जर आपण कृत्रिम रेतन केलं तर गोरीच होईल. आणि दुसरं IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे ज्याला माणसातली टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात, ती गायीमध्ये टेस्ट ट्यूब बेबी कशी करायची या दोन्ही विषयाची माहिती अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे. ते आपल्याला डॉक्टर सुनील सातपुरे जे मापसूमध्ये डीन होते, या मापसूमध्ये जे IVFची लॅब इन्स्टॉल झाली ती देखील त्यांच्याच माध्यमातून निर्माण झालेली आहे. मी डॉक्टर सातपुरे यांना विनंती करतो की त्यांनी IVF आणि सेक्स सॉर्टेड सिमेंटद्वारे आर्टिफिशियल इन्सिनरेशन या 2 विषयावरची माहिती आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज आपण पाहतोय आपल्याला दूध उत्पादन वाढवण्यासाठी ज्या काही उपाययोजना आपल्याला कराव्या लागतात त्या आधीपासून आपल्याला पाहतोय आपण की या देशामध्ये साधारणतः स्वातंत्र्यापूर्वी कृत्रिम रेतन वापरलं जात होतं, पण तेव्हा कसं होतं हे लिक्विड सिमेंट होतं, याला मर्यादा होत्या आणि त्या मर्यादा असल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नव्हतं. त्यानंतर फ्रोझन सिमेंट आलं म्हणजे ज्याला गोठीत वीर्य. गोठीत वीर्यामुळे काय झालं की हे गोठीत वीर्य पूर्ण भारतभर कुठेही उपलब्ध झाला. म्हणजे कोणताही समजा एखाद्या वळूचं आपल्याला वळूद्वारे कृत्रिम रेतन करायचं असलं तर हा वळू आपल्याला कुठे पण उपलब्ध होऊ शकत होता, आजच्या ह्याच्यात आहे. आणि या कृत्रिम रेतनामुळे काय झालं की आपल्या इथलं बरंचसं जे गोधन होतं म्हणजे जे देशी होतं, देशी गाई, बरेचशा गावांचं संकरीकरण झालं. आणि आजच्या परिस्थितीला अशी परिस्थिती झाली आहे की आपल्या ज्या HF गाई आहे ह्या परदेशात जरी 50-60 लिटर देत असेल पण आपले तर त्या 10 ते 15 लिटर, 20 लिटर, 25 लिटर याच्यावर दूध देत नाही आहे. तर या सर्व प्रयत्नांमध्ये काय होतं की जेव्हा आपण आता कृत्रिम रेतन करतो तर कृत्रिम रेतन केल्यानंतर आता आपल्याकडे काय होते की 10 नर आणि 10 माद्या, म्हणजे फक्त काय होते की 50-50% याचं प्रमाण आहे. तर एकाच वेळी जर आपण समजा 10 गाईला हे कृत्रिम रेतन केलं तर त्यामुळे बऱ्याच आजच्या आपण पाहतो आहे की नरांकडे कोणी लक्ष देत नाही. आणि नराकडे लक्ष न दिल्यामुळे होते काय की
ते एक तर मरतात आणि समजा जगले तरी त्यांची परिस्थिती इतकी असते की म्हणजे वाईट असते की ते जास्त दिवस जगू शकत नाही किंवा ते विकल्या जातात. तर याचवर उपाययोजना म्हणून ज्या आता सेक्स सॉर्टेड सिमेंट आहे म्हणजे ज्याला लिंग निश्चित कृत्रिम रेतन, त्यामुळे काय होईल की या कृत्रिम रेतनामुळं तुम्हाला जे तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला मादीच मिळेल. म्हणजे हे याचं प्रमाण जे आहे हे 100मध्ये 10%, आपलं 100मध्ये 90% आहे. म्हणजे समजा 10 गायी जर तुमच्याकडे जणल्या आणि ते जर तुम्ही 10ही गायीला कृत्रिम रेतन हे लिंग निश्चित कृत्रिम रेतन जर केलं असेल तर त्याच्यापैकी 10पैकी 9 ह्या माद्या राहील. तर याचे काय काय फायदे आपण याच्यामध्ये आपण पाहूया. तर आपण हे जेव्हा लिंगनिश्चित जे करतात, लिंगनिश्चित करताना काय होते की याच्यामध्ये जे डेड स्पर्म असतात जेव्हा त्या शुक्राणूमध्ये आपल्या वीर्यामध्ये ते डेड स्पर्म सर्व काढून घेतल्या जातात. आणि ते काढून घेतल्यामुळे काय ते फक्त याच्यामध्ये धष्टपुष्ट असे शुक्राणू राहतात, जेणेकरून त्यामुळं आपल्याला गर्भधारणेला म्हणजे प्रॉब्लेम होणार नाही आणि गर्भधारणा त्या अशा लिंगनिश्चित कृत्रिम रेतनापासून निश्चित होईल. त्यानंतर याच्यामध्ये या पद्धतीमध्ये ॲक्च्युली कसं करतात त्याचे मी तुम्हाला शेवटी व्हिडिओ दाखवणार आहे. आणि ते प्रत्येक शुक्राणू जेव्हा त्या द्रावणातून जातात तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं द्रावण असते की ते सशक्त होतात आणि जे फक्त शुक्राणू जिवंत आहे असे शुक्राणू जातात आणि ते आणि या तंत्रज्ञानामध्ये काय होते की नर आणि मादीवाला शुक्राणू आहे हे वेगवेगळे केले जातात. आता याच्यामध्ये या लिंगनिश्चित कृत्रिम रेतनाचे फायदे काय आहे. साधारणतः आपल्याला 90% जास्त माद्या मिळाल्यामुळे आपलं दूध उत्पादन वाढवण्यात मदत होते. साधारणतः काय होते की जेव्हा आपल्याला आधीच्या कृत्रिम रेतनात काय व्हायचं की 5च नर राहायचे, 5 माद्या राहायच्या आणि 5 माद्याच्या ऐवजी आता या कृत्रिम लिंगनिश्चित याच्यामुळं तुम्हाला 9 माद्या मिळेल. आणि या 9 माद्या मिळाल्यामुळे तुम्हाला ज्या बाहेरून ज्या गायी विकत घ्याव्या लागतात त्या विकत घेण्याची गरज पडणार नाही आणि यामुळं निश्चितच तुमच्या दूध उत्पादनात फायदा होईल. आता श्रेष्ठ वळू जर आपल्याकडे समजा एक 30 लिटर 40 लिटरचा वळू आहे आणि अशा वळूचं आपण लिंगनिश्चित सिमेंट जर आपण तयार केलं म्हणजे आता होते आहे ते आणि वापरलं आपल्या इथं तर निश्चित काय होईल की जास्त माद्या म्हणजे 90% माद्या जन्माला येतील. त्याच्यामुळं आपल्याला यामधून फायदा होईल. त्यानंतर काय असतात की आपण तुम्ही पाहिलं आहे डिस्टोकिया जनावरांची प्रसूती होतात ते कधी अडथळ्याची प्रसूती असतात. पण जर आपल्याला माद्या असतात जनरली काय असतात की नराचा साईज हा मोठा असतो आणि मादीचा साईज म्हणजे जो वासरांचा बच्चांचा जेव्हा पोटात असतो त्याचा साईज हा छोटा असतो. जास्त नर असल्यामुळं डिस्टोकियाचं प्रमाण नरामध्ये जास्त होते. नर म्हणजे वासरात जेव्हा वेतात तेव्हा तर त्यामुळे ह्या ज्या डिस्टोकिया आणि ज्या प्रसूती अडचणीच्या प्रसूती आहे यासुद्धा याच्यामुळे बराचसा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर उत्पादनावरील खर्च आपल्याला कमी करणं शक्य होते. जनावरांची प्रजनन क्षमता वाढू शकते आणि मृत्यूदर आहे जो वासरांचा नरांचा मृत्यूदर आपण नर आपल्या त्याच्यामध्ये हे कमी येतील. त्याच्यामुळे आपण जास्त नरांना लक्ष देणार नाही. 90% माद्यावर आपण लक्ष देऊ आणि त्यांना मिळणारं आपलं जे पोषण आहे हे आपण व्यवस्थित त्यांना पोषण देऊ शकू. सुधारित पशुकल्याण आणि दूध उत्पादन वाढ आणि नर फक्त वासरे 10% असल्यामुळे प्रत्येकाला जे नरांचं टेन्शन असते की आता काय करायचं ते टेन्शन याच्यामध्ये राहणार नाही. आता याच्यामध्ये जेव्हा ह्या प्रयोगामध्ये 2 मेल आणि एक कसं सेपरेट करतात याचा पण तुम्हाला मी नंतर व्हिडिओ दाखवतो आहे. तर हे कसं एक दाखवलेलं आहे एक मशीन. यामध्ये एक स्पर्म पॉझिटिव्ह साईडला जातात म्हणजे फिमेलचे स्पर्म पॉझिटिव्ह साईडला जातात, मेलचे स्पर्म निगेटिव्ह साईडला जाऊन ते खाली द्रावणा त्याच्यामध्ये होतात. पण ही जी प्रक्रिया आहे ही पूर्ण एका यंत्राद्वारे केली जाते, अत्याधुनिक यंत्राद्वारे केली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेल. आता याच्यामध्ये फायदा कसा होतो. आता आम्ही काही प्रयोग केलेले आहे म्हणजे आमच्या कॉलेजच्या एका अकोला आणि उदगीरच्या प्रक्षेत्रावर. तर याच्यामध्ये पहा तुम्ही जेव्हा कन्सेप्शन एका ग्रुप ए मध्ये, ग्रुप 2 मध्ये, ग्रुप 3 मध्ये आणि ग्रुप 4 मध्ये. तर याच्यामध्ये आपण
याच्यामध्ये आपण जेव्हा ह्या ग्रुपमध्ये 2 ग्रुप केले आहे. एकामध्ये सेक्स सॉर्टेड केलं आहे पहिल्या ग्रुपमध्ये, दुसऱ्यामध्ये आपण कन्व्हेन्शनल सिमेंट वापरलेला आहे नॉर्मल, तिसऱ्या ग्रुपमध्ये आपण सेक्स सिमेंट वापरलेला आहे, चौथ्यामध्ये आपण पुन्हा कन्व्हेन्शनल सिमेंट वापरलेला आहे. तर जेव्हा याचे कन्सेप्शन रेट पाहिला आहे, पहिल्या याच्यामध्ये 10 पैकी 3 गायी प्रेग्नंट झालेले आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 4 पैकी 2 प्रेग्नंट झालेले आहे आणि ओव्हरऑल कन्सेप्शन रेट 50. म्हणजे जे आता मधात काही चर्चा होती की लिंगनिश्चित त्यामध्ये रिझल्ट मिळत नाही, पण जर व्यवस्थित आपण जर हा इन्सिमिनेशन केलं लिंगनिश्चित शुक्राणूचं तर निश्चित हा आपला रिझल्ट कन्सेप्शन रेट हा 50पर्यंत जाऊ शकते. त्याचबरोबर सेक्स सॉर्टेड सिमेंटचा दुसरा ग्रुप 3 आहे, हा सुद्धा आपण सेक्स सॉर्टेड सिमेंटने केला. याच्यामध्ये सुद्धा 70% प्रमाणापर्यंत कन्सेप्शन रेट गेलेला आहे आणि सर्व्हिस आणि या कन्सेप्शनचा रेट आहे 2.8, 1.8, 2.7. त्यानंतर एक प्रयोग आपल्या अकोला ज्या आमचे इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये हा प्रयोग केलेला आहे. याच्यामध्ये 10 ॲनिमलमध्ये सेक्स सिमेंट वापरलेला आहे. ग्रुप 1मध्ये, ग्रुप 2मध्ये 22 ॲनिमलमध्ये सेक्स सिमेंट वापरलेला आहे आणि एक इस्ट्रस म्हणजे कृत्रिम ऋतुचक्राचे नियमन करणारा एक प्रयोग आहे. त्याच्यामार्फत सुद्धा काही आपण इस्ट्रस सिंक्रोनायझेशन करून काही आपण सेक्स सॉर्टेड सिमेंट वापरलेलं आहे. तर ते आहेत 12 मशीनमध्ये आणि नॉर्मल याच्यामध्ये 10 मध्ये वापरलं आहे. आणि हे वापरल्यानंतर याचे जे रिझल्ट आलेले आहेत म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये 4 प्रेग्नन्सी आहे, दुसऱ्या याच्यामध्ये जन्मले माझे 100% मादे आलेले आहे, दुसऱ्या याच्यामध्ये ग्रुप 2मध्ये पुन्हा आपलं लिंगनिश्चित सिमेंट वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये 8 गाभण म्हशी आहे, 8 पैकी 7 नर आहे आणि 1च मादी आहे. ग्रुप 3मध्ये आपण सॉर्टेड सिमेंट वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये गाभण म्हशींची संख्या 5 आहे, 5 पैकी 4 ह्या फिमेल आलेल्या आहे आणि नॉर्मल याच्यामध्ये जर आपण पाहिलं नॉर्मल सिमेंटमध्ये तर 5 आलेले आहे, 5 पैकी 3 फिमेल आहे आणि 2 नर आहे. ग्रुप 5मध्ये सुद्धा तसंच 4 पैकी 2 मेल आहे, 2 फिमेल आहे. म्हणून याच्यावर हा जरी प्रयोग छोटासा असला 10 ॲनिमल केला असला, पण जर आपण यामध्ये जर अनेक संख्येनं जसं म्हणजे लार्ज स्केलवर आणि जास्त प्रमाणात जर हे केलं तर निश्चितच आणि जो इन्सिमिनेशन करणारा हा जर परफेक्ट असेल तर निश्चितच याच्यामध्ये रिझल्टसुद्धा तुम्हाला 50% 60%पर्यंत येऊ शकतो. आणि शासनाची स्कीमसुद्धा आहे आता की तुम्हाला जे लिंगनिश्चित शुक्राणू आहे म्हणजे सिमेंट स्ट्रॉ आहे ह्या तुम्हाला 84-85 रुपयामध्ये आज मिळू शकतात. त्याकरता तुम्हाला तुमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सिमेंट स्टेशनला त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जाऊन त्याची नोंदणी करावी लागेल. म्हणजे तिथून तुम्हाला या मात्रा मिळेल आणि त्या तुमच्या दवाखान्यात जवळच्या परिसरात म्हणजे पशुचिकित्सालयामध्ये त्या ट्रान्सफर करण्यात येतील आणि त्या ट्रान्सफर करून त्या तुमच्यासाठी गाईमध्ये वापरण्यासाठी किंवा म्हशीमध्ये त्या तुम्ही वापरू शकाल. त्याच्यानंतर हे पुन्हा हा एक ग्रुपचा प्रयोग केलेला आहे. 17 आहे, 17 पैकी 15 मादे आहे, 2च फिमेल आहे आणि कन्व्हेन्शनल सिमेंटमध्ये मात्र 9 पैकी 5 फिमेल आहे, 4 मेल आहे. त्याच्यानंतर हाच प्रयोग आपण सिंक्रोनायझेशन म्हणजे ऋतुचक्राचं नियमन करून आणि नॉर्मल इस्ट्रसमध्ये वापरला आहे. नॉर्मल इस्ट्रसमध्ये गाईमध्ये 44 पैकी 21 प्रेग्नंट आहेत आणि ऋतुचक्राचं नियमन केल्यामध्ये 44 पैकी 19 येत आहे. हिपरमध्ये हेच प्रमाण 50% आहे आणि ऋतुचक्राचे नियमन केलेल्यामध्ये सुद्धा 50% आहे. ओव्हरऑल जर कन्सेप्शन आपण जर पाहिला तर हा कन्सेप्शन सुद्धा लिंगनिश्चित सिमेंटचा 44पर्यंत जाऊ शकतो कन्सेप्शन रेट. आणि हे पाहताय तुम्ही जे वासरं जे लिंगनिश्चित सिमेंटनं फिमेल झालेली वासरे आता एक कोंढाळीमध्ये आपले दिवेसाहेब आहे त्यांच्या एरियामध्ये एक LSS आहे लाईव्हस्टॉक सुपरवायझर यांनी सुद्धा बऱ्याचशा HFमध्ये गीरमध्ये साहिवाल सिमेंट वापरून शक्ती वजीर साहिवाल करीम विवेक गीर कौतुक असे निरनिराळ्या प्रकारचे सेक्स सॉर्टेड सिमेंट वापरलं आणि त्याचे रिझल्टसुद्धा पहा तुम्ही. साधारणतः त्याचं टोटल त्यांनी 184 या गेल्या 6 महिन्यामध्ये त्यांनी 184 इन्सिमिनेशन केले. त्यापैकी 72 काप जन्माले आणि 72 पैकी म्हणजे साधारणतः 40% काप हे फिमेल आहे. आता आपण पाहू एक दुसरा प्रयोग. भ्रूण प्रत्यारोपण आणि IVF. तर याच्यामध्ये काय असतं की भ्रूण प्रत्यारोपण हा प्रयोग असा आहे की याच्यामध्ये आपण इथं 2 प्रकार येते. एकामध्ये गर्भाशयाच्या आतमध्ये गर्भ वाढतो, तो 7व्या दिवशी गर्भ बाहेर काढला जातो. काढल्यानंतर तो गर्भ आपण
त्याचं गर्भाचं निरीक्षण केलं जाते आणि तो प्रयोगशाळेमध्ये त्याला पाहिल्या जाते आणि पाहिल्यानंतर तो प्रयोगशाळेनंतर आपल्या ऋतुचक्राचे नियमन केलेल्या गायीमध्ये तो पुन्हा प्रत्यापित करण्यात येते. तर या प्रयोगामध्ये काय होते की साधारणतः आपल्याला हा प्रयोग जर याच्यात एखाद्या फॉर्मर किंवा एखाद्या गावात करायचा असला तर आपल्याला काय पाहिजे, याच्यामध्ये 20 ते 25 लिटर किंवा जास्त दूध देणाऱ्या गायीमध्ये हा प्रयोग केला जातो. या प्रयोगामध्ये साधारणतः गायी ज्या आपल्याला समजा गायी ज्यातून डोनर म्हणजे जो असतो, ज्या म्हणजे अतिदूध देणाऱ्या गायी आहे 20 ते 30 लिटरवाल्या, या गायीला हॉर्मोन देऊन त्याच्या गर्भाशयामध्ये अनेक स्त्री बीजांड तयार करण्यात येतात. ते स्त्री बीजांड तयार केले की त्याचसोबत आपल्याला दुसऱ्या इतर गायी ज्याच्यामध्ये हा गर्भ प्रत्यारोपित करायचा किंवा ट्रान्सफर करायचा आहे अशा सुद्धा 20 ते 25 गायी तयार करावं लागतात. दोन्ही गायीमध्ये ऋतुचक्राचं नियमन करावं लागते. दोन्ही याच्यामध्ये एकाच दिवशी ह्या सर्व गायी डोनर आणि रिसिपियंट गायी म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला गर्भ काढायचा आहे आणि ज्याच्यामध्ये गर्भ ठेवायचा आहे अशा दोन्ही गायींचे ऋतुचक्राचे नियमन सारखे करावं लागते. एकाच दिवशी त्या माझावर येतील. एकाच दिवशी त्यांना त्या सर्व आणल्यानंतर ज्या जाता गायी आहेत, जे डोनर गाय असतात ते तिला हार्मोन द्यावं लागते. हार्मोननंतर ती इंजेक्शन देऊन तिला म्हणजे ऋतुचक्राचं नियमन करावं लागते. ऋतुचक्राचं नियमन केलं की 10व्या दिवशी त्याला एक 4 दिवस हॉर्मोनचा कोर्स केला जातो. हॉर्मोनचा कोर्स केल्यानंतर 5व्या दिवशी तिला कृत्रिम रेतन केल्या जाते. आता इथे सुद्धा पहा, इथे कृत्रिम रेतन करताना जर आपण लिंगनिश्चित सिमेंट वापरलं तर येणारे गर्भसुद्धा 90% हे फिमेलच असतील. तर याच्यामध्ये याप्रमाणे प्रयोग केले जाते. या कृत्रिम रेतन केल्या जाते. कृत्रिम रेतनानंतर काय होते, गर्भाशयात गर्भ तयार होतात. 7व्या दिवशी आम्ही एक विशेष ट्यूब टाकून गर्भाशयामध्ये एक नलिका टाकून त्याच्यामध्ये एक फॉस्फेट बफर सलाईन सोल्युशन टाकून ते पूर्ण गर्भ बाहेर काढल्या जातात. ते गर्भ बाहेर काढल्यानंतर त्याचं परीक्षण केलं जाते. परीक्षण केल्यानंतर त्याचं ग्रेडिंग ठरवलं जाते, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड. आणि ते परीक्षण केल्यानंतर मग त्या ज्या गायी आपण सिंक्रोनाइज केलेल्या आहे त्यामध्ये हे सर्व गर्भ 7व्या दिवशी त्यासुद्धा गाय जी गाय आपल्याला ते टाकायची आहे गर्भ, ती सुद्धा गाय माझावर येऊन 7 दिवस झालेले असतात. त्या गायीचा CL म्हणजे जो गर्भाशय मेंटेन म्हणजे जो प्रेग्नंट म्हणजे गर्भ मेंटेन करणारा जो हार्मोनची ग्रंथी आहे ही कॉर्पस ल्युटियम तिथं परीक्षण केल्या जाते, त्याचं चेक केल्या जाते आणि ते चेक केल्यानंतर तो त्या गर्भाशयामध्ये तो गर्भ सोडला जाते. आता याच्यामध्ये फायदा काय आहे की सर तुमची गाय 2 लिटर 3 लिटरची जरी असली त्याच्यात जर आपण हा 25 लिटरचा गर्भ ठेवला तर त्या गायीपासून येणारी कालवड ही 25 लिटरचीच राहील, 3 लिटरची राहणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण एकदम त्याची प्रजनन क्षमता वाढवू शकतो. तसा तर तुम्हाला गाय तुमची देशी गाय HF करायची असेल, प्युअर गाय करायची असेल तर तुम्हाला 11 ते 12 वर्षे वाट पाहावं लागते कंटिन्युअस त्याला ब्रीडिंग म्हणजे करून 50 पहिले 100%, मग पुन्हा 100%, पुन्हा 75%, 62%, 75%, 100%. तर याला मध्ये कमीत कमी 10 ते 12 वर्ष लागतात. पण या एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या टेक्निकमध्ये हे एकाच वर्षात शक्य होते. तर हे झालं एम्ब्रिओ ट्रान्सफरबद्दल. आता याच्याबद्दल आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. आता इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये काय होते की एक गाय तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये कमीत कमी 10 बच्चाला जन्म देऊ शकते. पण त्या गायीपासून आपण एका वर्षात 50 ते 100 कालवडी तयार करू शकतो. आता साधारणतः आता म्हणजे पाहायला बरेच आपण जे हा जो प्रयोग आहे माणसामध्ये ह्युमनमध्ये किंवा स्त्रियांमध्ये वाण असलेल्या त्यांना हा गर्भस्थापनेसाठी केला जातो. पण हा प्रयोग आपल्या पशु म्हणजे ॲनिमल हजबंड्रीमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये पशुसंवर्धनामध्ये हा प्रयोग केला जातो. एका गायीपासून तिच्याच दूध उत्पादन क्षमता असलेल्या 50 ते 100 गायी एका वर्षामध्ये तयार करता येतात. तर याच्यामध्ये सुद्धा काय होते की समजा तुमची गाय, आता असे प्रयोग आम्ही दिवे साहेबांकडे केलेले आहे. दिवे साहेबांकडे हा प्रयोग केला आहे. याचा जो बाप आहे हा बाप आहे ब्राझीलमध्ये, ज्याला सेबेरानो म्हणतात. गाय होती पुण्याला आणि गर्भ तयार झाला पुण्याला आणि तो गर्भ तिथून ट्रान्सफर करून आणला कोंढाळीला आणि तो गर्भ ट्रान्सफर पुण्यावरून आणून तो ट्रान्सफर केला गेला कोंढाळीच्या त्यांच्या फॉर्मवर. तर अशा प्रकारे हे तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट 100% एकदम 100% तुम्हाला जास्त दूध देणारी गाय मिळू शकतं. दाखवून देऊ का ते आपली व्हिडिओ दाखवून देतो पहिलं. तर या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ आहे. ते तुम्ही व्हिडिओ जरी पाहिला तरी तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा प्रयोग कसा केला जातो. कारण साहेब येतील आता तर मदत पुन्हा
दुग्ध उत्पादन और दुग्ध व्यवसाय कृषि के पूरक के रूप में भारतीय किसानों के पारंपरिक व्यवसाय हैं। लेकिन दुग्ध उत्पादन के मामले में विदर्भ अभी भी पश्चिमी महाराष्ट्र से काफी पीछे है। इस अंतर को दूर किया जाना चाहिए। नव विकसित ETT IVF तकनीक विदर्भ में दूध उत्पादन बढ़ाने, गायों की दुग्ध क्षमता बढ़ाने और गोपालकों या किसानों को अधिक लाभ प्रदान करने के लिए सबसे प्रभावी जैव प्रौद्योगिकी साबित हो रही है। दूरदर्शी केंद्रीय मंत्री माननीय नितिन जी गडकरी ने इस जैव प्रौद्योगिकी को भारतीय किसानों के लिए व्यापक रूप से उपलब्ध कराने के लिए विशेष प्रयास किए। उनके प्रयासों से भारत सरकार के राष्ट्रीय गोकुल मिशन के वित्तीय सहयोग से महाराष्ट्र पशु और मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय माफसू नागपुर के तहत नागपुर पशु चिकित्सा महाविद्यालय नागपुर में भ्रूण प्रत्यारोपण प्रौद्योगिकी ETT और कृत्रिम गर्भाधान IVF प्रयोगशाला की स्थापना की गई। इस भ्रूण प्रत्यारोपण प्रौद्योगिकी प्रयोगशाला का उद्घाटन माननीय नितिन जी गडकरी द्वारा दिसंबर 2020 में किया गया था। इस प्रयोगशाला के माध्यम से दूध उत्पादन की उच्च अनुवांशिकी वाली महाराष्ट्र की देशी गायों गवलाऊ, डांगी और देवनी तथा साहिवाल गिर का पुनरुत्पादन किया जा रहा है। परंपरागत रूप से गैर विवरणित कम दूध देने वाली गायों से कृत्रिम गर्भाधान के माध्यम से प्रजनन करके उच्च दूध देने वाली विवरणित गायों को तैयार करने में औसतन 3 पीढ़ियों, आमतौर पर 11.5 साल का समय लगता है। लेकिन इस नई अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण जैव प्रौद्योगिकी की मदद से कम दूध उत्पादन क्षमता वाली गैर वर्णात्मक गायों से केवल 1 पीढ़ी में वर्णात्मक और उच्च दूध उत्पादन क्षमता वाले बछिया का उत्पादन किया जा रहा है। इसके कारण ये तकनीक उच्च दुग्ध उत्पादन के लिए किसानों के बीच तेजी से लोकप्रिय हो रही है। इस बायोटेक्नोलॉजी में उच्च दूध उत्पादन क्षमता वाली वर्णित देशी गाय दाता गाय के शुक्राणु को गर्भाशय के अंडाशय पर दिन से अल्ट्रासोनोग्राफी की मदद से एक ट्यूब में अवशोषित किया जाता है और भ्रूण आरोपण प्रयोगशाला में इस मादा के शुक्राणु और नर के शुक्राणु के निषेचन की प्रक्रिया द्वारा बनाए गए भ्रूण टेस्ट ट्यूब बेबी को उगाया जाता है। 8 दिनों के लिए प्रयोगशाला में एक विशिष्ट वातावरण में बढ़ाया जाता है और ये 8 दिनों का भ्रूण प्रत्यारोपण के लिए तैयार किया जाता है। इस गठित भ्रूण को कम दूध उत्पादन क्षमता वाली एक अनिषेचित गाय के गर्भाशय में प्रत्यारोपित किया जाता है। कम दूध देने वाली एक गैर वर्णित गाय स्वाभाविक रूप से एक निश्चित अवधि के गर्भाधारण के बाद एक उच्च दूध देने वाली गाय के बछड़े को जन्म देती है। ऐसी मादा बछड़ा परिपक्व होकर प्राकृतिक गर्भाधारण के बाद 20-25 लीटर दूध दे सकती है। भ्रूण प्रत्यारोपण का ये प्रयोग फिलहाल विदर्भ में किया जा रहा है। इसकी शुरुआत श्री सुधीर दिवे की गाय प्रक्षेत्र से की गई। प्रारंभ में माफसू के तकनीकी सहयोग से इस प्रयोग में ब्राजील की सोबेरेनो गिर नस्ल के बैल के वीर्य एवं उच्च दूध उत्पादन क्षमता वाली गिर गाय के शुक्राणु को प्रयोगशाला में निषेचित किया गया था। इस भ्रूण यानी टेस्ट ट्यूब बेबी को कम दूध देने वाली अस्पष्टीकृत गायों के गर्भाशय में प्रत्यारोपित किया गया और सफल निषेचन के बाद उच्च दूध उत्पादन वाली कुल 17 नहरों का उत्पादन किया गया। इस तकनीक का प्रयोग कर माफसू प्रक्षेत्र गढ़चिरौली में, महाराष्ट्र सरकार के बुल माता संगोपान केंद्र और धंतोली नागपुर में गोरक्षा सभा में सफल प्रयोग किए जा चुके हैं। सोनोग्राफी के जरिए अब तक 22 गायों में IVF टेस्ट ट्यूब बेबी गर्भधारण निश्चित किया जा चुका है। इस नई तकनीक से पहले 16 9 नर एवं 7 मादा बछड़े का जन्म हो चुका है। ये है खास। केंद्रीय मंत्री माननीय नितिन जी गडकरी ने माफसू के माध्यम से इस तकनीक को महाराष्ट्र के हर गांव में हर किसान तक पहुंचाने का फैसला किया है। माफसू के कुलपति डॉक्टर प्रोफेसर कर्नल आशीष पातुरकर, प्रोजेक्ट हेड डॉक्टर सुनील सहतपुरे, डॉक्टर मनोज पाटिल, डॉक्टर दिलीप सिंह रघुवंशी, डॉक्टर AP गावांडे, डॉक्टर मीनाक्षी बावस्कर एवं डॉक्टर वकार AA रज्जाक इस प्रोजेक्ट की सफलता के लिए काम कर रहे हैं। ETT IVF तकनीक के कारण विदर्भ का दूध
जल्द ही महाराष्ट्र के गांव तक पहुंचेगा। इसमें कोई संदेह नहीं होना चाहिए कि नितिन जी गडकरी का सपना सच होगा। धन्यवाद। जर काही प्रश्न असले तर नंतर एक नंबर सांगतो मी, तो लिहून घ्या। तुम्हाला जर काही अडचणी असल्या, काही याच्याबद्दल विचारायचं असलं, 9921992929. थँक्यू। आज अपना विदर्भ और मराठवाड़ा के किसानों के लिए, दूध उत्पादक किसानों के लिए एक अपने को तोहफा मिलने वाला है। माननीय नामदार श्री नितिन जी गडकरी और इस राज्य के उप मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस, इनके माध्यम से 6 साल पूर्व मदर डेयरी यहाँ पे लाई गई विदर्भ और मराठवाड़ा के 11 डिस्ट्रिक्ट में। आपको मुझे बताते हुए हर्ष होता है कि जब मदर डेयरी को यहाँ लाए गए, उस समय गवर्नमेंट डेयरी का दूध केवल 10,000 लीटर प्रतिदिन था, और ये 10,000 लीटर प्रतिदिन की डेयरी हमने मदर डेयरी को हैंडओवर किया महाराष्ट्र गवर्नमेंट ने, और आज वहाँ पे 3.5 लाख लीटर दूध का प्रोसेसिंग होता है। और ये 3.5 लाख लीटर दूध के बाद में जो दूध तैयार हो रहा है वो यहाँ से भिवंडी जा रहा है, और भिवंडी में भी प्लांट लगाने के बाद में आज विदर्भ में और मराठवाड़ा में दूध बढ़ते जा रहा है। इसी एक पॉजिटिव साइन है। इसके लिए आगे का प्रोसेसिंग भी इसी नागपुर के आजू बाजू में हो, और एक इस मध्य भारत में मदर डेयरी का मेन प्रोसेसिंग सेंटर हो। यहाँ का दूध यहाँ पे प्रोसेस किया जाए, उसके प्रोडक्ट बनाए जाए और यहाँ से पूरे देश में उसका वितरण हो। यह संकल्पना माननीय नामदार श्री नितिन जी गडकरी इन्होंने मदर डेयरी के सामने रखी, एनडीडीबी के सामने रखी, और आज उस संकल्पना को सही में वो संकल्पना उतर रही है। बुट्टीबुरी के एमआईडीसी में रोज 10 लाख लीटर का प्रोसेसिंग होगा। इतना बड़ा प्रोसेसिंग प्लांट, 526 करोड़ रुपए का प्रोसेसिंग प्लांट एनडीडीबी मदर डेयरी के माध्यम से लगने जा रहा है, और उसका भूमि पूजन अभी अपन यहाँ पे करने जा रहे हैं। मैं विनंती करता हूँ माननीय नितिन जी गडकरी साहब और माननीय हमारे विखे पाटिल साहब कि वो इस बुट्टीबुरी स्थित 10 लाख लीटर जो एनडीडीबी प्रोसेसिंग प्लांट डाल रही है, उसका बटन दबाकर फाउंडेशन स्टोन लेइंग करेंगे, भूमि पूजन करेंगे। उसके पश्चात वो प्लांट कैसा रहेगा उसकी फिल्म दिखाने के लिए तैयार रहना। माननीय नामदार श्री नितिनजी गडकरी आणि माननीय विखे पाटील साहेब आपल्या विदर्भाला मिळत असलेल्या भेटीचं, तोफ्याचं या ठिकाणी बटन दाबून विमोचन करत आहेत। 10 लाख लिटर क्षमतेचा प्रतिदिन हा प्रोसेसिंग प्लांट पुढच्या ॲग्रोव्हिजन पर्यंत या ठिकाणी तयार होईल। हा प्रोसेसिंग प्लांट कसा राहील याबद्दलची फिल्म कृपया दाखवावी अशी विनंती आहे। महाराष्ट्र राज्य का 50% से अधिक क्षेत्र विदर्भ और मराठवाड़ा के अंतर्गत आता है, और इन क्षेत्रों में पारंपरिक रूप से दूध का उत्पादन कम रहा है। इस स्थिति को ध्यान में रखते हुए माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी के मार्गदर्शन तथा महाराष्ट्र सरकार के सहयोग से राष्ट्रीय डेयरी विकास बोर्ड एनडीडीबी ने विदर्भ और मराठवाड़ा डेयरी डेवलपमेंट प्रोजेक्ट की शुरुआत की। इस प्रोजेक्ट का मुख्य उद्देश्य क्षेत्र में दूध की प्रोडक्शन और सप्लाई को बढ़ाना तथा डेयरी किसानों की आमदनी एवं आजीविका को सुधारना रहा है। एनडीडीबी के नेतृत्व में मदर डेयरी, जो कि एनडीडीबी की होल्ली ओन्ड सब्सिडियरी है, ने विदर्भ और मराठवाड़ा में डेयरी डेवलपमेंट प्रोजेक्ट की शुरुआत की, जिसके तहत किसानों को अनेक लाभ प्राप्त हुए, जैसे पारदर्शी दूध संकलन केंद्र गांव में स्थापित करना, समय पर भुगतान के साथ दूध उत्पादकों को उचित मूल्य सीधे उनके बैंक खातों में पहुंचाना, दूध उत्पादकों को साल भर बाजार उपलब्ध कराना आदि। इस पहल के तहत एनडीडीबी मदर डेयरी द्वारा 31 अक्टूबर 2023 तक क्षेत्र के डेयरी किसानों को लगभग 2000 करोड़ रुपए का भुगतान किया जा चुका है। इस प्रोजेक्ट ने किसानों के बीच आशा की नई किरण जगा दी है। विदर्भ और मराठवाड़ा में डेयरी डेवलपमेंट को और मजबूत करने के लिए माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी की अध्यक्षता में तथा सचिव, अतिरिक्त सचिव और एनडीडीबी चेयरमैन की उपस्थिति में की गई चर्चा के दौरान क्षेत्र में एक नई मिल्क प्रोसेसिंग प्लांट को स्थापित करने का निर्णय लिया गया।
मदर डेयरी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी और राज्य सरकार के मार्गदर्शन में एनडीडीबी की सहायता से नागपुर में एक नई अत्याधुनिक मेगा डेयरी प्रोसेसिंग प्लांट स्थापित करने जा रही है, जो इस क्षेत्र में डेयरी उत्पादन को और मजबूत करेगा एवं सामाजिक आर्थिक विकास में भी मदद करेगा। 500 करोड़ रुपए से अधिक के निवेश के साथ स्थापित की जा रही यह आगामी डेयरी प्लांट नागपुर क्षेत्र के बूटी बोरी इंडस्ट्रियल एस्टेट में 25 एकड़ के विशाल परिसर में स्थापित होगा। मदर डेयरी का यह प्रोसेसिंग प्लांट आधुनिक तकनीक से लैस होगा, जिसकी दूध प्रोसेसिंग क्षमता 6 लाख लीटर प्रतिदिन होगी और इसे 10 लाख लीटर प्रतिदिन तक बढ़ाया जा सकेगा। यह प्लांट पॉलीपैक दूध और अन्य डेयरी प्रोडक्ट्स जैसे आइसक्रीम, छाछ, लस्सी, दही, मिष्टी दोई, पनीर, फ्लेवर्ड मिल्क आदि का उत्पादन करेगा। यह मदर डेयरी के सबसे बड़े प्लांटों में से एक होगा और यहाँ निर्मित होने वाले उत्पादों का मार्केटिंग और डिस्ट्रीब्यूशन देश के कई हिस्सों में किया जाएगा। इससे क्षेत्र के किसानों को नियमित बाजार मिलेगा और उनकी आमदनी में भी वृद्धि होगी। यह डेयरी प्लांट क्षेत्र में 500 से अधिक डायरेक्ट और 2500 के करीब इनडायरेक्ट रोजगार के नए अवसर प्रदान करने में भी मदद करेगा। पिछले 5 दशकों से मदर डेयरी ने किसानों और उपभोक्ताओं के हितों को सुनिश्चित करने हेतु देश में एक अहम भूमिका निभाई है। आज देश के 25,000 गांवों के 8 लाख से अधिक किसान मदर डेयरी परिवार का एक अटूट हिस्सा है। मदर डेयरी के शुद्ध एवं स्वादिष्ट प्रोडक्ट्स ने उसे करोड़ों उपभोक्ताओं का सबसे पसंदीदा ब्रांड बना दिया है। हमें विश्वास है कि मदर डेयरी का यह प्लांट विदर्भ और मराठवाड़ा क्षेत्र की समृद्धि में एक महत्वपूर्ण योगदान निभाएगा। इस अवसर पर एनडीडीबी के चेयरमैन, जिनके तहत मदर डेयरी आती है, डॉक्टर मिनीश शाह जी को मैं विनती करूंगा कि वो अपना मार्गदर्शन यहाँ पे हमें करें। सबको मेरा नमस्कार। माननीय केंद्रीय सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी, माननीय पशुपालन एवं डेयरी विकास मंत्री महाराष्ट्र सरकार श्री राधाकृष्ण विखे पाटिल जी, मापसू के वाइस चांसलर, एनसीडीएफआई के चेयरमैन डॉक्टर शरद जी और अन्य मंच पर उपस्थित सभी महानुभाव, केंद्र और राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारी, एनडीडीबी और मदर डेयरी के भी यहाँ जो आए हैं सारे अधिकारी, और विदर्भ और मराठवाड़ा क्षेत्र के विभिन्न भागों से आज जो हमारे किसान दूध उत्पादक भाइयों और बहनों, मीडिया के प्रतिनिधि, आज इस न्यू टेक्नोलॉजीज एंड फार्म मैनेजमेंट मेथड्स फॉर प्रॉफिटेबल डेयरी फार्मिंग विषय के ऊपर आयोजित एक बहुत बड़ी कॉन्फ्रेंस में आप सबके बीच मुझे पाके मैं बहुत ही खुशी का अनुभव कर रहा हूँ। पशुधन तथा डेयरी क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्था के सामाजिक एवं आर्थिक विकास के लिए हम सब जानते हैं बहुत ही महत्वपूर्ण है, और विदर्भ तथा मराठवाड़ा में किसानों की जो सामाजिक और आर्थिक स्थिति में सुधार लाने के लिए माननीय मंत्री श्री गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और एनडीडीबी 2016 से इस एरिया में एक डेयरी विकास परियोजना को लागू कर रहे हैं, और 2016 से लेकर आज तक हम इस परियोजना में डेयरी उद्योग को एक आजीविका के रूप में देख के एक बहुत ही लाभकारी स्रोत के रूप में स्थापित करने का निरंतर प्रयास कर रहे हैं। और इसके लिए मैं इस परियोजना से जुड़े सभी दूध उत्पादक किसान भाइयों बहनों तथा इस प्रोजेक्ट में जो भी कार्य में शामिल है उन सभी कर्मचारियों और अधिकारियों को बधाई देना चाहूँगा। मैं मानता हूँ कि ये जो प्रोजेक्ट है उसका जो ऑपरेशनल एरिया है वो बहुत ही बड़ा है,
और इसमें डेयरी की जो विकास की गतिविधियों को संचालित करना हमारे लिए बहुत ही एक शुरू में चैलेंज था, बहुत हमें कठिनाइयों का सामना भी करना पड़ा। लेकिन माननीय केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी के दूरदर्शी विज़न और उनका निरंतर मार्गदर्शन, हमारे माननीय केंद्रीय मंत्री श्री परसोत्तम रूपाला जी का भी सतत सहयोग और पूरे जो हमारे मंत्रालय के जो भी अधिकारी हैं उनका सहयोग, माननीय उप मुख्यमंत्री महाराष्ट्र श्री देवेंद्र फडणवीस जी का समर्थन और माननीय मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटिल जी की एक सक्रिय भागीदारी हमें निरंतर मिल रही है, जिससे हम सही दिशा में हम प्रगति कर रहे हैं। हम शुरू में जैसा आपको बताया सिर्फ 5 गांवों से हमने शुरुआत की और पहले दिन सिर्फ 170 लीटर दूध का हम संकलन कर पाए थे। आज हम 3.5 लाख लीटर से ज़्यादा दूध ले रहे हैं। हम विदर्भ के 7 और मराठवाड़ा के 4 करीब 11 जिलों में से अभी हम दूध एकत्रित करते हैं। 3000 से ज़्यादा गांव से हम दूध एकत्रित करते हैं और करीब 30,000 किसान हमारे साथ आज जुड़े हुए हैं। और दूध की एक जो गुणवत्ता हमेशा बढ़ती रहे उसके लिए हम निरंतर ही बल्क मिल्क कूलर लगाए जा रहे हैं। हमने करीब 95 बल्क मिल्क कूलर्स लगा दिए हैं। इसी महीने में शायद हम और लगा के हम 100 के ऊपर पहुंच जाएंगे और एक 14 जैसे बड़े मिल्क चिलिंग सेंटर भी हम लगाए हैं। तो इस परियोजना से हम कहीं दूध की जो गुणवत्ता है उसको भी हम अच्छा रखने में कामयाब हुए हैं। और ये जो चिलिंग का जो इंफ्रास्ट्रक्चर है उसे करने में मदर डेयरी कम से कम 100 करोड़ रुपया अभी तक खर्चा कर चुकी है। और इस परियोजना से आज तक जैसा आपने सबने अभी फिल्म में देखा होगा 2000 करोड़ रुपया से ज़्यादा हम किसानों को दूध के मूल्य के भुगतान दे चुके हैं। और इस संकलन की जो गतिविधि है उसको और मजबूत कैसे किया जाए, उसका और हम कैसे विस्तार करें और प्रोसेसिंग और मार्केटिंग कैसा हो, उसके ऊपर हम निरंतर मंत्री जी के मार्गदर्शन में काम कर रहे हैं। और जैसा कि आज बताया गया, आज हम नागपुर में एक 6 लाख लीटर शुरुआत में और चाहे तो उसको हम आगे 10 लाख लीटर एक प्रोसेसिंग प्लांट वाले क्षमता का आज हमने भूमि पूजन किया है। फाउंडेशन स्टोन लेइंग मंत्री जी के कर कमलों से हुआ है। मुझे उम्मीद है कि इस प्लांट से हम उच्च गुणवत्ता वाले डेयरी और डेयरी के उत्पाद करके हम कंज्यूमर तक पहुंचाने में सफल रहेंगे। पशुओं की दूध उत्पादकता बढ़ाने में भी हम इस एरिया में काफ़ी अच्छा काम करते रहे हैं। जो साइंटिफिक वे में पशुपालन कैसे किया जाए, उसकी अच्छी पद्धतियाँ क्या है, उसको हम निरंतर बढ़ावा देने के लिए किसानों को हम ट्रेनिंग दे रहे हैं। उसको अच्छा एक पशु आहार मिले, उनको एक अच्छा चारा प्राप्त हो, उसको सुनिश्चित करने के लिए हम मदर डेयरी के थ्रू पशु आहार और साइलेज की किसानों को आपूर्ति कर रहे हैं। और वैज्ञानिक पशुपालन को बढ़ावा देने के लिए हम बहुत सारे कैपेसिटी बिल्डिंग प्रोग्राम किसानों के लिए करते हैं। हमने कुछ माइक्रो ट्रेनिंग सेंटर यहाँ पे इस एरिया में लगाए हैं, जिससे किसान खुद दूसरे किसानों को उसमें ट्रेन कर सकें। और हमारी जो दूसरी जो सहयोगी कंपनी है एनडीडीबी डेयरी सर्विसेज, वो एक इसमें एआई के लिए एक बहुत अच्छी परियोजना अभी हमने चालू की है। करीब 1 लाख से ज़्यादा एआई हम किसानों के लिए इस एरिया में कर चुके हैं और आगे जाके किसानों को अपने डोर में, अपने घर में एआई सर्विस देने के लिए हम प्रतिबद्ध हैं। हमने और एक जो शुरुआत की है, भारत सरकार की जो एक एफपीओ की जो योजना है, उसके तहत हमने बजाज फाउंडेशन के साथ मिलके वर्धा जिले में एक सुचारा चारा एफपीओ की भी स्थापना की है। और मुझे खुशी है कि 800 से ज़्यादा किसान ये एफपीओ के साथ जुड़े हैं और सब ने 1000 रुपये का इक्विटी का भुगतान भी किया है। तो मुझे लगता है कि करीब 120 एकड़ से ज़्यादा हम शुरू में ही इस एफपीओ के द्वारा मक्के की बुआई कर चुके हैं और आगे वाले सालों में हम इससे भी ज़्यादा बुआई करके किसानों के लिए एक हरा चारा और साइलेज के रूप में एक अच्छा फॉडर प्रोवाइड करने के लिए आगे काम करेंगे। हम अच्छे चारे के लिए अच्छी गुणवत्ता का बीज मिले, उसके लिए भी हम किसानों के साथ मिलके काम करते हैं। कुछ ऐसी ज़मीन है जहाँ पे अगर बीज का उत्पादन हो सके
तो हम उनको एनकरेज करते हैं कि आप बीज बोइए और उसी बीज को हम सर्टिफाई करके दूसरे किसान जिसके पास ज़मीन नहीं है उसको भी पहुंचा रहे हैं। तो मुझे खुशी है, मैं मंत्री जी का आभारी हूं। आज जो हमारी एक आगे हमने जो 3 साल की एक विस्तार की जो योजना बनाई थी 2026 तक, हमें उम्मीद है हम 5,000 गांव से ज़्यादा में काम करेंगे। करीब करीब 50,000 डेयरी के किसान जो हैं हमारे साथ जुड़ेंगे और 6 लाख लीटर मिनिमम दूध प्रोसेस करेंगे, दूध हम उनसे एकत्रित करेंगे। तो उसको प्रोसेस करने के लिए एक हमें इसी एरिया में एक नए प्रोसेसिंग प्लांट की ज़रूरत है। तो मैं माननीय मंत्री जी का आभारी हूँ। आज हमने उस प्रोसेसिंग प्लांट का मंत्री जी के कर कमलों से आज हमने भूमि पूजन किया है, फाउंडेशन स्टोन ले किया है और मुझे उम्मीद है कि दूध उत्पादकों को जो भी हम एक निरंतर उनसे गतिविधियों में जुड़े हुए हैं उससे उनको हम ज़्यादा से ज़्यादा किसान को हमारे साथ लगाएंगे। अंत में मैं एक कॉन्फ्रेंस की सफलता की कामना करता हूं। आप सभी को पुनः एक बार हृदय से अभिनंदन करता हूं और ये बताना चाहता हूं कि एनडीडीबी और मदर डेयरी सदैव विदर्भ और मराठवाड़ा क्षेत्र के किसानों के जीवन स्तर में उनका सुधार कैसे हो और उनका भविष्य उज्जवल हो आगे जाके, उसके लिए काम करती रहेगी। ये मैं विश्वास भी दिलाता हूं। आज मंत्री जी ने हमें डेयरी के अलावा 2 और क्षेत्र में काम करने के लिए मार्गदर्शन दिया है। एक है एडिबल ऑयल, तो मदर डेयरी का जो धारा एडिबल ऑयल है, जो खाने का तेल है, उसमें बहुत अच्छा हमारा शेयर है। हम अच्छा किसानों से ऑयल लेके और कंज्यूमर तक पहुंचा रहे हैं। उसकी भी हम संभावनाओं को देखेंगे, क्या हम एक क्षेत्र में धारा ब्रांड के अंदर हम एडिबल ऑयल के लिए कुछ किसानों को मदद कर सके। उसी तरह मंत्री जी ने जो हमारी दूसरी प्लांट है सफल, जिसके तहत हम फल और वेजिटेबल, फ्रूट्स एंड वेजिटेबल का जो कारोबार करते हैं। अभी हमारा जो विस्तार है वो दिल्ली और आसपास में केंद्रित है, बट उसमें भी हम यहाँ के किसानों से फल और वेजिटेबल लेके क्या हम इसको एक सेंट्रलाइज वे में, एक अच्छे वे में कंज्यूमर तक पहुँचाने में कामयाब हो सकते हैं। तो ये दोनों ही योजनाओं में हम आगे भी काम करेंगे। मुझे यहाँ उपस्थित रहने के लिए आमंत्रित किया, उसके लिए मैं सारे आयोजकों का आभारी हूँ। धन्यवाद। धन्यवाद शाह साहब। एनडीडीबी और मदर डेयरी विदर्भ और मराठवाड़ा के किसानों के लिए एक विकास का एक मील का पत्थर ठहरने वाला है। जो अभी आपने उल्लेख किया है कि एनडीडीबी और माननीय गडकरी साहब, इन्होंने मिलके इस महाराष्ट्र की पहली फॉडर फार्मर प्रोड्यूसर कंपनी तैयार की, चारा उत्पादक, जिसके माध्यम से साल भर हरा चारा उपलब्ध हो। इसके बारे में इस सुचारा फार्मर प्रोड्यूसर कंपनी की छोटी सी 2 मिनट की फिल्म है, वो सब अपन देखेंगे और उस पश्चात फिर माननीय गडकरी साहब का निवेदन होगा। भारतीय कृषि क्षेत्र में पशुपालन का बहुत महत्व है। विदर्भ में स्वस्थ पशु के लिए आरोग्यवर्धक घास अर्थात फॉडर की कमी ना हो और उन्हें समय से आवश्यकतानुसार आहार मिलने की दृष्टि से साइलेज एक सुयोग्य उत्पाद है। इसी का एक हिस्सा है सुचारा फॉडर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड। केंद्रीय मंत्री माननीय श्री नितिन जी गडकरी इनके मार्गदर्शन में तथा एनडीडीबी अर्थात राष्ट्रीय डेयरी डेवलपमेंट बोर्ड के सहाय से इस कंपनी का निर्माण हुआ है, जो फॉडर उत्पादक किसानों की कंपनी है। इस कंपनी का मुख्य उद्देश्य पशुओं के लिए हरे भरे घास का उत्पादन लेना तथा उससे साइलेज तैयार कर विदर्भ के हर गांव में मदर डेयरी कंपनी के दूध उत्पादक किसानों तक साल भर पहुंचाने के लिए कंपनी नियोजन कर रही है। कमल नयन जमनालाल बजाज फाउंडेशन ये संस्था क्लस्टर आधारित व्यवसाय संस्था के रूप में सुचारा फॉडर फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड को प्राप्त हुई है। साथ ही इस उपक्रम के अंतर्गत घास उत्पादन का पहला क्लस्टर वर्धा जिले के कारंजा तहसील में शुरू कर दिया गया है। चलिए जानते हैं साइलेज क्या है और इसे कैसे बनाते हैं। जोवार अथवा मकई की कुट्टी तैयार कर उसे 40 से 45 दिनों तक हवा बंद कर दिया जाता है।
इस प्रक्रिया से घास के पौष्टिक तत्व बढ़ जाते हैं और 65 से 70% नमी बरकरार रखी जाती है। पशुओं के लिए हमेशा तैयार हरी घास नहीं मिलती। ऐसे समय में उन्हें साइलेज का आहार दिया जाता है। विशेषता ये है कि 1 साल तक किसी भी देखरेख के बगैर साइलेज को रखा और इस्तेमाल किया जा सकता है। सूखी घास से ज्यादा पौष्टिक मूल्य, पशुओं को सहज पचन, दूध उत्पादन और उसकी गुणवत्ता में बढ़त, दूध में फैट्स और SNF में इजाफा, प्रजनन क्षमता में सुधार और पशुओं का सुदृढ़ आरोग्य, ये सभी लाभ साइलेज से प्राप्त किए जा सकते हैं। प्रति पशु प्रतिदिन 8 से 12 किलो साइलेज की मात्रा निर्धारित है। इच्छुक किसान मोबाइल नंबरों पर संपर्क कर अधिक जानकारी प्राप्त कर सकते हैं। अपना फोन उठाइए और डायल कीजिए 9370139747 अथवा 8888839824। अधिक जानकारी के लिए आपके नजदीकी मदर डेयरी सहायक से तुरंत संपर्क कीजिए। स्वस्थ पशु, भरपूर दूध और नियमित कमाई के लिए सही चुनाव, सुचारा का साइलेज। या कंपनीचा हा सायलेजचा स्टॉल आपल्या ॲग्रोव्हिजनच्या प्रदर्शनीमध्ये लागला आहे। आपण तो प्रत्यक्ष बघू शकता। यानंतर आपल्या या डेअरी कॉन्फरन्सला आपले लाडके नेते, विदर्भाचे शेतकऱ्यांचे मसीहा, केंद्रीय मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी आपल्याला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील, आदरणीय समेश शहा, मदर डेअरीचे MD श्री मनीषजी, त्याचप्रमाणे आपले PKVचे व्हाईस चान्सलर गडाख साहेब, वेटरनरी युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर दक्षिणकर कामधेनू विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर, मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आजचा दिवस आपल्या सगळ्यांच्या जीवनामधला अतिशय आनंदाचा असा दिवस आहे। आज आपण या ठिकाणी भारत सरकार, मदर डेअरी आणि महाराष्ट्र सरकार या सगळ्यांच्या सहकार्यातून आज आपल्या विदर्भामध्ये एक भव्य दूध प्रक्रिया प्रकल्पाचा 680 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, त्याचा शुभारंभ आपण विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या या मदर डेअरीच्या प्रोजेक्टमध्ये विदर्भातले 11 जिल्हे आणि 8 जिल्हे मराठवाड्यातले असे 19 जिल्हे आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये येतात। संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विशेष रूपाने विदर्भ मागासलेला आहे, मराठवाडाही मागासलेला आहे। आदरणीय विखे पाटील ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यामध्ये जेवढं दूध होतं तेवढं दूध विदर्भात होत नाही आणि त्यामुळे स्वाभाविकपणे विखे पाटील साहेबांनी, देवेंद्र फडणवीसांनी आणि रुपाला साहेबांनी आपण त्यांना जेव्हा ही विनंती केली की विदर्भातले हे जिल्हे याचा विकास करण्याची आवश्यकता आहे, मराठवाड्याचे आणि विदर्भाचे जिल्हे, त्यांनी याला मान्यता दिली आणि आज हा एवढा मोठा प्रकल्प या ठिकाणी याच्या कामाला आता सुरुवात होते आहे। पुढल्या वर्षी ज्यावेळी आपण ॲग्रोव्हिजनमध्ये येऊ त्यावेळी कमीत कमी मी तर टार्गेट 30 लाख लिटरचं दिलेलं आहे की 30 लाख लिटर दूध आपल्या इथे झालं पाहिजे। आणि मदर डेअरीच्या येण्यामुळे फायदा असा झाला आहे की मदर डेअरीने दुधाचे भाव वाढवल्यामुळे इतरही प्रायव्हेट लोकांना आपले भाव वाढवावे लागले, त्यांना दूध उत्पादकांचं शोषण करता आलं नाही। परंतु या संदर्भात दुधाच्या बरोबर विखे पाटील साहेबांनी, महाराष्ट्र सरकारने एक मोठी योजना मंजूर केलेली आहे। त्यामध्ये 12 लाख जनावरं, विशेषतः गाई याची निर्मिती करून त्या शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव आहे।
आणि महाराष्ट्रात एवढ्या गायी काही उपलब्ध नाही आहे. या योजनेमध्ये माझी विखे पाटलांना विनंती आहे की मदर डेअरीचे जे दूध उत्पादक शेतकरी आहे, जे 100 लिटरच्या वरती दूध देतात, ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, त्यांना क्लस्टर प्रमुख मानून जसं गोट फार्म आहे तसे काऊ फार्म निर्माण करण्याची आवश्यकता आहे. विशेषतः विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण चांगल्या दूध देणाऱ्या गायींची जर या ठिकाणी निर्मिती झाली तर हा प्रकल्प यशस्वी होण्याकरता मदत होणार आहे. त्याकरता गाय गरम झाल्यानंतर डॉक्टर अर्ध्या तासाच्या आत पोहोचला पाहिजे. आणि एवढे डॉक्टर जर आपल्याजवळ नसेल तर व्हेटरनरी टेक्निशियन म्हणून आपल्या मोटरसायकलवर लगेच बसून अर्ध्या तासाच्या आत पोहोचून तिथे तो गाईला, म्हशीला इंजेक्ट करू शकला पाहिजे. अशी काही व्यवस्था तयार होण्याची आवश्यकता आहे. या प्रकल्पामध्ये जर या प्रकारच्या प्रक्रियेतून जर प्रयत्न झाला तर आता टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे की एम्ब्रिओ ट्रान्सफरही आहे आणि त्याचबरोबर 100% गोरी होईल अशाच प्रकारची टेक्नॉलॉजी आहे. आणि विशेषतः भारतीय नस्ल जी आहे त्याची जी जात आहे ते या जातीचं सिमेन्स विशेषतः चांगल्या प्रकारचं ते महाराष्ट्रात उपलब्ध करण्याची आदरणीय विखे पाटलांची योजना आहे. पण हे जे काही सिमेन्स उपलब्ध होणार आहे हे योग्य प्रकारचं अर्ध्या तासाच्या आत जर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळ्या गरीब शेतकऱ्यांना मिळालं तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये गायींची संख्या वाढणार आहे. आणि त्यामुळे एम्ब्रिओ ट्रान्सफर असेल किंवा सिमेन्स त्याच्यापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता असेल, याच्यावर देखील या प्रकल्पामध्ये जोर देण्यात आलेला आहे. एक पहिला उपक्रम म्हणून वर्धा जिल्ह्यामध्ये आत्ता आपण जी फिल्म बघितली, एक फार्मर प्रोड्यूस कंपनी ती हिरवं गवत नेपियर ग्रास तयार करून त्याला सायलेजमध्ये ठेवून वर्षभर हिरवं गवत उपलब्ध होईल याकरता अशा अनेक ठिकाणी फार्मर प्रोड्यूस कंपन्या सुरू करण्याचा विदर्भ मराठवाड्यात मदर डेअरीचा प्रयत्न आहे. या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांनाही 2 पैसे मिळतील आणि वर्षभर हिरवा चाराही पण उपलब्ध होणार आहे. या संदर्भामध्ये पशुखाद्य ही सगळ्यात मोठी आवश्यकता आहे. मोठ्या कंपनींना आणण्यापेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आपण त्या ठिकाणी मदर डेअरीने फॉर्म्युला तयार करून द्यावा. प्रोटीन्स आणि बाकी सगळ्या खनिजाचा विचार करताना या ठिकाणी राईस ब्रँड ऑइल तयार होतं, त्यामुळे त्याची ढेप उपलब्ध आहे. सरकी मोठ्या प्रमाणात होते, त्याची ढेप उपलब्ध आहे. राईस हस उपलब्ध आहे. आणि जवळच्या मध्य प्रदेशमध्ये मका आणि मक्याचा भुसा तोही उपलब्ध आहे. फॉर्म्युलेशन मदर डेअरी देईल आणि अशा प्रकारे रेट कॉन्ट्रॅक्टवर स्वस्तामध्ये आपण 25-30 प्रकल्पातून पशुखाद्य तयार केलं मदर डेअरीच्या स्टँडर्डप्रमाणे तर इथल्या लोकांनाही रोजगार मिळेल आणि बाजारभावापेक्षा 2-3 रुपये स्वस्त पशुखाद्य शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. तर यामुळे हिरवा चाराही मिळेल, पशुखाद्यही मिळेल आणि गाईची नस्ल चांगली झाली तर दुधाचं उत्पादन पण वाढणार आहे. विशेषतः दुधापासून पनीर असेल, दही असेल, आईस्क्रीम असेल, रसगुल्ले असतील किंवा अन्य प्रकारचं सगळं प्रोसेसिंग या ठिकाणी करणार आहे. मी आत्ता विनंती केली की आमची ऑरेंज बर्फी ही अतिशय उत्तम आहे, मदर डेअरीने तयार केलेली, पण तिचं शेल्फ लाईफ फक्त 8 दिवस आहे. तेव्हा त्याच्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या रिसर्च करून एक महिन्याचं जर सेल्फ लाईफ राहिलं तर ही ऑरेंज बर्फी देशातच नाही तर जगात देखील पॉप्युलर होऊ शकते आणि त्याहीकरता मदर डेअरी पुढाकार घेणार आहे, याचा अतिशय आनंद आहे. या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने टॅक्स इन्सेंटिव्हमध्ये मेगा प्रोजेक्ट म्हणून 450 कोटीची सवलत दिलेली आहे. म्हणजे मदर डेअरी जे प्रॉडक्ट विकणार आहे त्याच्यावरचा GST त्यांना महाराष्ट्र सरकारचा जो हिस्सा आहे तो वापस मिळणार आहे. त्यामुळे मी अध्यक्षांना अशी विनंती केली, मदर डेअरीचे आणि NDDBचे जे अध्यक्ष आहेत उनको मैंने ऐसी प्रार्थना की कि धारा उनका बहुत पॉपुलर ब्रांड है और यहाँ विदर्भ मराठवाड़ा में सोयाबीन, राइस ब्रांड, सरकी का तेल, मूंगफली का तेल उपलब्ध है. अगर इसका ठीक प्रकार से अगर आपने इसका फार्मूला तैयार किया और धारा के रूप में अगर मार्केटिंग किया तो मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश और विदर्भ के इस क्षेत्र में ये तेल का काफ़ी बड़ा सेल मिल सकता है। तो इसके ऊपर भी आप विचार करिए। इसके साथ साथ जो सफल ब्रांड है, इसमें बड़े प्रमाण पर आज फ्रूट्स, वेजिटेबल, विशेष रूप से संतरे का मार्केटिंग और उसको डिमांड भी है। और नागपुर का संतरा ये टेबल फ्रूट करके प्रसिद्ध है। 1 डजन 1.5 डजन के संतरे का ग्रेडिंग करके अगर उसका पूरे देश भर में सफल के द्वारा मार्केटिंग हुआ, उसके साथ मौसम्बी है, बाकी भी सब्जियां हैं, तो यहाँ एक किसानों को और नया उत्पादन का साधन मिलेगा। इसके साथ साथ जो महानंदा डेयरी है हमारी, जो अभी MIDC में है, वहाँ के 550 कामदार बेकार हुए हैं। डेयरी बंद पड़ी हुई है, अंदर में काफ़ी इक्विपमेंट है। आदरणीय विखे पाटिल साहब उपस्थित हैं। अगर उसमें से कुछ इक्विपमेंट अगर आपके काम में आते हैं तो आपकी कैपिटल कॉस्ट बचेगी। और दूसरा मेरा आपसे अनुरोध है कि वहाँ 500-550 मजदूर हैं और विखे पाटिल साहब ने मुख्यमंत्री जी को रिक्वेस्ट की है कि उनका VRS का पैसा उनको देने के बारे में, और वो अगर महाराष्ट्र सरकार देती है तो ये महानंदा का प्रोजेक्ट फिर से एक बार रेडी इंफ्रास्ट्रक्चर महाराष्ट्र सरकार 25-30 साल के लिए आपको दे सकती है, या महाराष्ट्र सरकार और आप मिलकर जॉइंट वेंचर भी हो सकता है। तो वहाँ धारा और सफल और दूध का भी कुछ करना है तो वो काम होके विदर्भ के किसानों के लिए उसका भी फायदा होगा। विखे पाटिल भी यहाँ है, वह हर समय विकास के काम के बारे में बहुत पॉजिटिव भूमिका लेकर रहे हैं। मैं पहले भाषण के लिए इसलिए खड़ा हुआ कि विखे पाटिल जी को और देवेंद्र जी को मैं विशेष रूप से धन्यवाद देता हूँ कि आज महाराष्ट्र सरकार ने एक बहुत बड़ा प्रकल्प, दुग्ध प्रकल्प विदर्भ और मराठवाड़ा को उन्होंने मंजूर किया और मदर डेयरी को ये काम करने का अवसर दिया है। मेरी एक ही उनसे प्रार्थना है कि एक व्यक्ति को एक काम करने देना चाहिए। सबने मिलकर काम करना, इसमें सरकार में अर्थ होता है किसी ने काम नहीं करना। तो इंडिपेंडेंटली महाराष्ट्र सरकार भी कुछ काम करे, वेटरनरी डिपार्टमेंट भी करे और मदर डेयरी को भी अलग से काम करने दे, ताकि कम ज़्यादा अगर कुछ हुआ तो उसके लिए मदर डेयरी जिम्मेदार होगी। इसी प्रकार की ट्रांसपेरेंट अगर हमारी सिस्टम रहेगी तो परफॉर्मेंस ऑडिट भी होगा और कौन अच्छा काम कर रहा है ये हमारे समझ में भी आएगा। तो विशेष रूप से आप सबकी ओर से, विदर्भ और मराठवाड़ा के दुग्ध उत्पादक किसानों की ओर से मैं महाराष्ट्र सरकार का, देवेंद्र जी का और इस विभाग के मंत्री विखे पाटिल जी का मन से इस भव्य प्रकल्प को मंजूर करने के लिए स्वागत करता हूं। आप भी तालियां बजाकर उनका जोरदार स्वागत करिए। उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और वो एक यशस्वी उद्योजक भी है। शुगर फैक्ट्री का भी उनको अनुभव है, मिल्क डेयरी का भी अनुभव है, और इसलिए केवल मंत्री करके नहीं, तो इस व्यवसाय के बारकाइयों को वो जानते हैं। तो उनके मार्गदर्शन में हमारा विदर्भ मराठवाड़ा का ये प्रोजेक्ट यशस्वी होगा, ऐसा मुझे विश्वास है। और इसलिए अब ये संख्या बढ़ेगी। अगले बार अब जब आएंगे तो और बड़े प्रमाण पर दूध का उत्पादन होगा। मेरा सभी किसानों को आह्वान है कि जैसे गोट फार्म है वैसे अपने यहाँ आप काऊ फार्म तैयार करिए, और एक एक उत्पादक किसान ने कम से कम 20 से 25 गाय 15 से 20 लीटर वाली तैयार करनी है। और साइलोज में हमारा ग्रीन ग्रास स्टोर करने के लिए फार्मर प्रोड्यूस कंपनी बनाना, पशु खाद्य वालों ने पशु खाद्य तैयार करना, और दूध का उत्पादन बढ़ाकर हम विदर्भ में किसानों की आत्महत्या को भी रोक सकते हैं। मुझे बहुत खुशी है कि मदर डेयरी का सहयोग और मार्गदर्शन, महाराष्ट्र सरकार और भारत सरकार का सपोर्ट, रूपाला जी और उनके साथ साथ हमारे अलका उपाध्याय जो अभी इस विभाग की सेक्रेटरी है, वो मेरे विभाग की सेक्रेटरी थी और इसलिए मेरे उनके बड़े अच्छे संबंध हैं। कल ही जब मेरे यहाँ मीटिंग हुई तो उन्होंने भी मुझे कहा है कि भारत सरकार की तरफ से हम पूरा सहयोग करेंगे। हमारे विशेष रूप से रूपाला साहब भी बहुत पॉजिटिव और सपोर्ट में हैं, और विखे पाटिल भी हमारे इस प्रकल्प के लिए बहुत ही जागरूक है, और महाराष्ट्र सरकार का पूरा सपोर्ट है। निश्चित रूप से वेटरनरी यूनिवर्सिटी का
और वेटरनरी डिपार्टमेंट का भी सहयोग मिलेगा और विदर्भ में हम इससे आगे जाएंगे। जो गोबर तैयार होता है उससे गैस तैयार करने की भी मदर डेयरी की योजना है, उसका भी फ़ायदा आप सब लोग उठाइए और निश्चित रूप से इस प्रकल्प को यशस्वी करना ये केवल हम लोगों की जिम्मेदारी नहीं है, तो आप जितने लोग काम कर रहे हैं उन लोगों की भी ये जिम्मेदारी है और हम सब लोग मिलकर इसको यशस्वी करेंगे। और अगले साल जब आएंगे तो आज का जो हमारा डाटा है वो बदला रहेगा, हम और आगे जाएंगे और इसमें यशस्वी होंगे, ऐसा मुझे विश्वास है। मैं फिर से एक बार दूध उत्पादक किसानों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं और विखे पाटिल जी का मनपूर्वक अभिनंदन करता हूं, उनको धन्यवाद देता हूं। और वो विशेष रूप से आज इस कार्यक्रम में आए, थोड़ा उनके यहाँ एक कार्यक्रम भी था, फिर भी वो आए, इसलिए उनके प्रति धन्यवाद व्यक्त करता हूं और अपनी बात समाप्त करता हूं। नमस्कार, जय हिंद, जय भारत। तुमच्या हस्ते आज या 10 लाख लिटर दुधाच्या प्रोसेसिंग प्लांटचं भूमिपूजन झालं आणि ज्यांनी विदर्भ मराठवाड्याला 10,000 कोटीचा, ज्यामध्ये 12 लाख गाई म्हशी आपल्याला आपण समोर बसलोत या शेतकऱ्यांना 75% सबसिडीवर येणाऱ्या वर्षभरामध्ये मिळणार आहे असा प्रकल्प विदर्भ आणि मराठवाड्याला दिला, असे आपल्या या राज्याचे माननीय महसूल मंत्री, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या सर्वांचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, एनडीडीबीचे चेअरमन डॉक्टर मिनेश शहाजी, मदर डेअरीचे कार्यकारी संचालक मनीषी बंडलीजी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मान्य डॉक्टर शरद गडाखजी, आपल्या मापसू विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन पाटीलजी, व्यासपीठावर सर्व उपस्थित एनडीडीबी, कृषी विद्यापीठ, मापसूचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व माझे शेतकरी बांधव, भगिनी आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, आज ॲग्रोव्हिजन या आदरणीय गडकरी साहेबांनी सुरू केलेल्या उपक्रमाच्या निमित्तानं एनडीडीबीचा एक मोठा प्रकल्प त्यांच्या पुढाकारानं विदर्भामध्ये आता सुरू होतोय आणि त्याचा पायाभरणी समारंभ आज या 600 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचा होतोय। यामध्ये सहभागी होताना आपल्याबरोबर मलाही विशेष आनंद होतोय, कारण विदर्भातल्या आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायामध्ये नवी संधी प्राप्त करून देण्यासाठी या 19 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातील साधारण 4000 गावातील या शेतकरी बांधवांना एक नवी ऊर्जा या निमित्तानं देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचं सुद्धा सातत्यानं या प्रकल्पाला मिळणारं मार्गदर्शन आणि म्हणून या 19 जिल्ह्याचा पहिला टप्पा आता पूर्ण होतोय आणि साधारण जिथं दूध उत्पादन नईच्या बरोबर होतं त्या 3.5 लाख लिटरपर्यंत घेऊन जाण्याचं काम एनडीडीबीच्या सहकार्यानं झालेलं आहे। परंतु ही कल्पकता ज्यांनी मांडली आणि त्यांच्या कल्पकतेनुसार हे काम आता पूर्णतेला गेलं आहे ते माननीय आपले सर्वांचे नेते आदरणीय गडकरी साहेब, एनडीडीबीचे चेअरमन शहासाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो। खरं म्हणजे या व्यवसायाला अधिक बळकटी मिळण्याच्या दृष्टीने जे प्रयत्न राज्य सरकार करते, कारण दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांना पर्यायी उत्पादनाचं साधन म्हणून देऊ शकतो
हे 1975 साली हा प्रयोग माझ्याकडे सुरू झाला. आदरणीय गडकरी साहेब सांगत होते त्याप्रमाणे आज विदर्भातील ह्या 11 जिल्ह्यांनी मराठवाड्यातील 8 जिल्हे आपण साधारण 3.5-4 लाख लिटर दूध संकलन करतो दैनंदिन. हा 75 साली सुरू केला नगर जिल्ह्याचा प्रकल्प आहे. आज नगर जिल्ह्यातलं दैनंदिन उत्पादन जे आहे दुधाचं ते 53 लाख लिटर आहे. आणि त्या 53 लाख लिटरमध्ये 200-2.25 मिलीमीटर पडणाऱ्या पावसामध्ये सातत्याच्या दुष्काळामुळे आज पर्यायी 8 दिवसाला 15 दिवसाला उत्पादन देणारं साधन फक्त दूध होतं. आणि त्यामुळे जरी पिकं दुष्काळात वाया गेली, करपली, पाण्याभावी जळाली, तरी एक दुधाचं सगळ्यात मोठं पर्यायी साधन शेतकऱ्याकडे होतं. आणि म्हणून त्याच्यावर आज ती अर्थव्यवस्था टिकून राहिली. आज देशभराची जर आकडेवारी आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये पुणे विभागामध्ये 80 लाख लिटर त्या ठिकाणी दैनंदिन तयार होतं आहे. नाशिक भागामध्ये साधारण 50 लाख लिटर दूध तयार होतं आहे. मराठवाड्यामध्ये 13 लाख, विदर्भामध्ये 8 लाख लिटर दूध आहे. अशा प्रकारे दुधाचं उत्पादनाची जी विषमता आहे ती आपल्याला कमी केली पाहिजे असं आदरणीय गडकरी साहेबांचा सातत्याने आग्रह होता. आणि म्हणून दुधाळ जनावरांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे देशी वाहन आहेत आपल्याकडे याची सगळ्यात मोठी संख्या ही विदर्भामध्ये आहे. जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर ती संख्या फक्त 1.8% आहे, 2% सुद्धा नाही आहे. आणि ती विदर्भाची संख्या साधारण 17.11% आहे. म्हणजे देशी वाहन जे आपल्या विदर्भामध्ये आहे त्याला विकसित करण्याची फार मोठी संधी या प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून या संपूर्ण दुग्ध विकास प्रकल्पामध्ये आपल्याला अधिकाधिक तंत्रज्ञानाचं इन्फ्युजन करताना जे नवीन आता एम्ब्रिओ ट्रान्सफरचा जो उल्लेख आदरणीय गडकरी साहेबांनी केला, दुग्ध विकासामध्ये सायलेजचा वापर वाढवला पाहिजे म्हणून त्याचा या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून आता एक नवीन प्रयोग सुरू झाला आहे. मूर घास हेच उद्याच्या या सगळ्या पशुधनाच्या चाऱ्याचं उत्तर आहे. आणि ते आता वेळेत या सायलेजचे मशीन आता उपलब्ध झालेत. एक मशीन आपल्या स्टॉलमध्ये सुद्धा आहे असं मला सांगितलं गेलं. परंतु शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, मी अमरावतीचा त्या ठिकाणी पालकमंत्री असताना मला अनुभव आला की लोकांना दूध संकलनामध्ये वेळेवर पैसे मिळत नव्हते. जे सहकारी दूध संघ आहेत त्यांनी कुलूप लावलेले आहेत आणि लोकांचा विश्वास राहिला नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं जो पुढाकार आदरणीय गडकरी साहेबांनी NDDBला या ठिकाणी आणण्यामध्ये घेतलेला आहे, आता लोकांनी खात्री झालेली आहे की आपल्या दूध घातल्यानंतर डेअरीला 8 दिवसाला 15 दिवसाला 100% पैसे मिळतील ही शेतकऱ्यांना खात्री पाहिजे आणि ती NDDBने दिलेली आहे. म्हणून मला वाटतं दुग्ध व्यवसायाच्या वाढीला निश्चितपणे एक नवी आता चालना मिळणार आहे. आणि म्हणून NDDB मदर डेअरीचे विश्वासार्हता एवढी मोठी आहे की त्यामुळे आज 3.5 लाख लिटर आहे. आदरणीय गडकरी साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पुढच्या वर्षामध्ये या ठिकाणी येताना 30 लाख लिटर दूध झालं पाहिजे. आपण म्हटलं साहेब ही अतिशय अजिबात अवघड नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे लोकांना दुधाच्या उत्पादना खर्चाबरोबर त्यांना त्याचा परतावा योग्य वेळी आणि योग्य वेळी मिळाला पाहिजे, एकच त्याला उत्तर आहे. नाहीतर दूध व्यवसायामध्ये पैसे बुडवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील या पहिल्या टप्प्याचं यश लक्षात जर घेतलं तर मला वाटतं आपण आता 19 जिल्ह्यामध्ये आता आपण हे आपण विस्तार करतोय. आपल्या विदर्भातील आणि मराठवाड्यातील जवळजवळ साधारण जी आकडेवारी माझ्याकडे आहे त्याप्रमाणे या 11 जिल्ह्याच्या विस्तार करून आपण 19 जिल्ह्याचा करतोय. आणि आता सांगितल्याप्रमाणे किमान एका गावामध्ये आपल्याला किमान 50 पशुधन गायी देता आल्या पाहिजे, क्लस्टर करता आले पाहिजे. म्हणून राज्य सरकारनं
आदरणीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण 10,000 कोटीचा नवीन प्रकल्प तयार करतोय की ज्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांना हे आपल्याला गाई देता येतील. जसं आता दुग्ध शेळी मेंढी पालनामध्ये आमच्या जे मेंढपाळ आहेत, बांधव आहेत, त्यांच्या विकासाकरता आपण आता NCDCच्या सहकार्यानं तो सुद्धा 10,000 कोटीचा नवीन प्रकल्प आता प्रस्तावित केलेला आहे. आज आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये बोंद्री या ठिकाणी जो गोट क्लस्टर आहे तिथं आपण 10 कोटी रुपये खर्च करून एक अद्यावत असा प्रकारचं संशोधन केंद्र आपण शेळी मेंढी पालनाच्या शेतकऱ्यांकरता सुद्धा त्या ठिकाणी सुरू करतोय. परंतु हा जो दुग्ध व्यवसायाचा प्रकल्प आहे ज्यामध्ये एवढा आपण गाई देतोय त्यामध्ये उत्पादन वाढलं पाहिजे. सुदैवानं हा 600 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय. NDDBचं सहकार्य घेऊन आम्ही आता जे आदरणीय गडकरी साहेबांनी त्याचा उल्लेख केला की महानंदाचं पुनर्जीवन कसं करता येईल, तर निश्चितपणे महानंदाच्या बाबतीमध्ये आमची चर्चा सुरू आहे. अतिरिक्त झालेल्या कामगारांना, कर्मचाऱ्यांना VRS देऊन त्या ठिकाणी कसं त्यांना वाचवता येईल तो आमचा प्रयत्न आहे. त्यांना आर्थिकदृष्ट्या कशी मदत होईल तो त्यामध्ये प्रयत्न आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये देशी गायांचा वाहनाचा विकास कसा आपल्याला करता येईल. क्रॉसब्रीड प्रोग्राम एक झाला. आज आपण जर पाहिलं तर क्रॉसब्रीड गाईच्या दुधाची प्रति लिटर किंमत साधारण 45 ते 45 रुपये लिटर आहे आणि गीर गाय किंवा देशी वाहनाने दिलेल्या गाईच्या दुधाची किंमत 75 रुपये लिटर आहे, 80 रुपये प्रति लिटर आहे. आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी आता देशी गायचे फार्म तयार झाले. आपण जो आता नवीन बोविंग ॲक्ट आणलेला आहे, कायदा आणलेला आहे राज्यामध्ये, पहिले 25 वर्ष हा प्रयत्न होता. परवा मी मंत्रिमंडळात जाऊन मंजूर केला, त्याच्या आता कायद्यात रूपांतर केलं. आणि हे कशा करता आणलं आपण की शेतकऱ्यांची फसवणूक ज्या सिमेंटमध्ये विरे वापरतो आपण, ते विरे वापरताना निकृष्ट दर्जाचं विरे यायचं, बाहेरच्या राज्यातलं यायचं, आपल्या राज्यात लोक निर्माण करायचे, त्याच्यावर कुठलं नियंत्रण नाही. मग आपण विचार करतो की उत्पादन का, गाईचं उत्पादन का वाढत नाही, दुधाचं उत्पादन का वाढत नाही. तर ह्या सगळ्यामुळे आता मला वाटतं फार मोठं त्याला अटकाव येणार आहे. आणि हा आपल्या महाराष्ट्र मला वाटतं देशातलं हे पहिलं राज्य राहील अशा प्रकारचा कायदा आणणारं की ज्याच्यामध्ये सॉर्टेड सिमेंटचा जो मुद्दा आहे आपण सातत्याने चर्चा करतोय त्याच्यामध्ये चालना मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे. त्याचबरोबरीनं गोसेवा आयोगाची स्थापना करून साहेब आपण देशी गायांच्या विकासाकरता मोठी संधी आपण देतोय. आपण जे गोशाळा निर्माण केलेल्या आहेत ते गोशाळाच मला वाटतं ह्या पशुधन विकासाच्या करता काव फार्म म्हणून जर आपल्याला विकसित करता आले तर तो सुद्धा विचार करायला हरकत नाही. कारण अतिशय चांगल्या गोशाळा काही ठिकाणी लोकांनी चालवलेल्या आहेत. कृषी विद्यापीठ आहेत. मी कुलगुरूंना या ठिकाणी विनंती करणार आहे की तुमचे जेवढे कृषी विद्यापीठाचे संशोधन फार्म आहेत, KVK आहेत, त्या KVKमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे जर फार्म सुरू केले जे आदरणीय गडकरी साहेबांनी इच्छा व्यक्त केली, काय फार्म सुरू करू आपण, आपल्या जमीन उपलब्ध आहेत. फक्त कृषी विद्यापीठाचा त्याला आधार मिळाला आणि राज्य सरकारच्या आमच्या विभागाचा त्याला जर जोड मिळाली तर मग म्हापशाच्या पुढाकारानं आपण चांगलं काम करू शकतो असं माझं नम्र मत आहे. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या बाबतीमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. नवीन डिप्लोमा सर आपण आता नवीन डिप्लोमा आणतो आहे, डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स. हा व्हेटरनरी काउन्सिलच्या मान्यतेनं 2 वर्षाचा डिप्लोमा आपण आणतो आहे. आम्ही 3 वर्षाचा तयार केलेला आहे. माझा आग्रह आहे की 3 वर्षाचा असावा, परंतु व्हेटरनरी काउन्सिलचा आग्रह आहे की 2 वर्षाचा करा. तर 2 वर्षाचा डिप्लोमा होऊ शकत नाही. 3 वर्षाचा केला तरी काय राज्याच्या बाहेर लोकांना नोकऱ्या मिळणार नाही. पण मी कुलगुरू या ठिकाणी सांगणार आहे की आपण पर्याय ठेवू लोकांना. ज्यांना 3 वर्षाचा डिप्लोमा सुरू करायचा आहे त्यांना तो करू द्यावा, ज्यांना 2 वर्षाचा करायचा आहे त्यांना 2 वर्षाचा करू द्यावा. इन्स्टिट्यूशन लेवलवर आपण फार नियंत्रण आणण्यापेक्षा आता लोकांना फ्रीडम दिलं पाहिजे. तर लोक पैसे खर्च करत आहेत आणि त्यामुळे लवकर ह्या वर्षापासून आम्ही जो आता डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स सुरू करतो आहे त्यामुळे विदर्भातील, मराठवाड्यातील या सगळ्या डॉक्टर लोकांच्या संबंधित जी मोठी अडचण होती ती मला वाटतं 1 वर्ष 2 वर्षामध्ये दूर होईल. त्याचा एक मोठा फायदा आपल्या शेतकऱ्या या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला वाटतं या निमित्तानं आपण ज्या ज्या भावना व्यक्त केल्यात या प्रकल्पासंदर्भामध्ये
NDDBचं काम अतिशय उत्तम चाललेलं आहे. मला आनंद आहे की आपल्या पुढाकारानं NDDBनी विदर्भात यायचं मान्य केलं आणि विदर्भात यायचं जे भूमिका NDDBने घेतली याचं एकमेव श्रेय फक्त आदरणीय गडकरी साहेबांचं आहे आणि त्यामुळे ते शक्य झालेलं आहे. आणि म्हणून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. मी शहासाहेबांनाही विनंती करतो की हा प्रकल्प 1 वर्षामध्ये पूर्ण होईल. MD आपले NCDC त्यांना माझी या निमित्ताने विनंती है कि सरकार के प्रकल्पों जैसे आप काम मत करिए. शाह साहब, NDDB चेयरमैन को मेरी रिक्वेस्ट है कि जो आदरणीय गडकरी साहब ने इच्छा व्यक्त की है 1 साल में प्रकल्प कार्यान्वित होना चाहिए, तब जाके लोगों को पता चलेगा. नहीं तो हमारे गवर्नमेंट डेयरी का काम 4-4 साल चलता है, दूध भी खत्म हो जाता है अंत बीच में. तो ऐसा नहीं होना चाहिए. तो NDDB के माध्यम से निश्चित रूप में मानता हूँ कि अच्छा एक जो अच्छी पहल आदरणीय गडकरी साहब ने की है उसके चलते विदर्भ और मराठवाड़ा का जो पिछड़ा हुआ भाग है उसका पूरा नक्शा बदल जाएगा. दूध के मामले में मैं समझता हूँ कि महाराष्ट्र में सबसे अग्रगण्य सबसे आगे हमारा विदर्भ रहेगा. ऐसी शुभकामनाएं देते हुए मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ शाह साहब को. आदरणीय गडकरी साहब ने जिसमें जो पहल की है उनको मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और आप सबको शुभकामनाएं देते हुए मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.